नमस्कार सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना. सध्या आपण SRT युनिव्हर्सिटी नांदेड च्या पेटची तयारी करण्यासंदर्भात पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या संदर्भाने प्रिव्हियस क्वेश्चन किंवा प्रिव्हियस जी एक्झाम आहे त्याचं क्वेश्चन्स आज आपण या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत. कशा संदर्भात प्रश्न पेट एक्झामला कोणत्या युनिव्हर्सिटीचे कशा प्रकारचे पेट एक्झाम होते किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचा आज आपण अनालिसिस करणार आहोत. तर आज पॉलिटिक्स सायन्स हा सेकंड सब्जेक्ट आहे. तर या संदर्भात आपण कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट. द टर्म जस्टिस इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. तर न्याय हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे? तर आपण ज्यावेळेस MA राज्यशास्त्र विषय करत असताना SRTचं डिस्टन्स एज्युकेशन मध्ये त्याचं जे एक बुक आहे किंवा एक्झाम पुस्तक आहे ते आपल्याला दिलं. त्याच्यामध्ये पूर्ण त्या सिलेबसच्या संदर्भात पेटच्या असो किंवा सेटची असो किंवा नेटची असो याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्या याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीलाच लक्षात येते की न्याय हा शब्द आपल्याला कोणत्या या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. तर त्याचा ऑप्शन A, B, C आणि D चार ऑप्शन आहेत. पहिला आहे जस्टिसिया, सेकंड B आहे जस्टा, C आहे जस्टिशिया अँड चौथा आहे D जस्ट. तर याचा आपल्याला आपण जर थोडा व्यवस्थित अभ्यास केला असेल MA लाच राज्यशास्त्र विषयाचा तर याचा आन्सर आपल्याला सहज लक्षात येते जस्टिसिया. आणि सर्वांनी लक्षात ठेवा की जस्टिसिया JUSTICIA याच्यामध्ये थोडेस C आणि A याच्या संदर्भात थोडीशी आपली गफलत होण्याची जास्त शक्यता असते किंवा JUSTITIA थोडासा प्रोनाऊन्सिएशन याच्यामध्ये पाहायचं आणि जस्टिसिया हा याचं उत्तर आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि सेकंड सब जो क्वेश्चन आहे इन द रिअलिस्टिक theory of international politics, Morgenthau's autonomy of political sphere डिनोट्स. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या वास्तववादी सिद्धांतामध्ये मॉर्गेन्था यांनी राजकीय क्षेत्राची रिकामी जागा दर्शवली आहे. काय दर्शवली आहे तर आपल्याला या प्रश्नामध्ये मॉर्गेन्था आणि मॉर्गेन्था हा कोण राजकीय विचारवंत होता या संदर्भात आपल्याला तर पूर्ण माहिती तर आहेच. मॉर्गेन्था हा इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय राजकारण इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये खूप त्याचं योगदान आहे, राजकीय विचारवंत आहे. तर त्यांनी काय त्याचा जो सिद्धांत आहे, थेरी आहे, काय थेरी आहे हे आपण व्यवस्थित अभ्यासली असेल तर आपल्या लक्षात येईल की याचे पहिले आपण ऑप्शन पाहू आणि ऑप्शन नुसार आपल्याला कसं आन्सर कडे जाता येईल हे आपण सर्वप्रथम पाहू. नंबर 1 ऑटोनॉमी ऑफ द स्टेट इन द इंटरनॅशनल स्पेअर म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राज्याची स्वायत्तता. आता स्वायत्तता हा विषय आपण BA ला राज्यशास्त्रामध्ये आपण शिकलेला आहात. स्वायत्तता म्हणजे राज्याची स्वायत्तता म्हणजे काय. त्याच्यानंतर आहे ऑटोनॉमी ऑफ द डिसिजन इन द लेजिस्लेचर विधिमंडळात निर्णय घेण्याची स्वायत्तता. त्याच्यानंतर आहे C ऑटोनॉमी ऑफ द पॉलिटिकल ऍक्शन इन कम्प्लीट डिसग्रीड टू अदर स्टँडर्ड्स ऑफ थॉट म्हणजेच काय राजकीय विचारसरणीच्या इतर निकषाकडे दुर्लक्ष करून राजकीय कारवाईची स्वायत्तता. आणि D आहे द ऑटोनॉमी ऑफ पॉलिसी मेकर्स डिपेंड्स ऑन द एजन्सीज ऑर एलिमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजेच काय तर धोरण निर्मात्यांची जी स्वायत्तता इतर एजन्सी किंवा सरकारच्या घटकावर अवलंबून असते. तर याचं उत्तर आपल्याला इथं माहित आहे. याचं उत्तर काय आहे तर राजकीय विचारसरणीच्या इतर निकषाकडे दुर्लक्ष करून राजकीय कारवाईची स्वायत्तता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आता आपण तिन्हीचा जर विचार केला ऑटोनॉमी ऑफ द स्टेट इंटरनॅशनल स्पेअर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राज्याची स्वायत्तता म्हणजे जे इंटरनॅशनल एरिया आहे किंवा स्पेअर आहे त्याच्यामध्ये राज्य जे आहेत वेगवेगळे राज्य जर आपण हा जो विचार करतो मॉर्गेन्था किंवा राजकीय विचारवंत याचा जर विचार केला तर हे अगोदरच्या म्हणजे इसवी सन 1600 पासूनचा जो आपली राजकीय स्थिती आहे याकडे कसा बदलत गेलेला आहे आणि सध्याची लोकशाही संसदीय लोकशाही असेल, अध्यक्षीय लोकशाही असेल आणि ह्या वेगवेगळ्या लोकशाहीचा कशा प्रकारे कोणकोणत्या देशामध्ये कसा विकास झाला पूर्वीपासून याचं या ठिकाणी सविस्तर वर्णन केलं आहे. आणि मॉर्गेन्था तर हा राजकीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये याचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याचा जर आपण खूप सारा अभ्यास केला
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात मॉर्गेंता या राजकीय विचारवंताचा, तर आपल्या लक्षात येईल की त्याने आंतरराष्ट्रीय राज्याची स्वायत्तता हा विषय तर तो त्यांनी घेतलेला नाही. विधिमंडळ विधिमंडळ तर अगोदर सुरुवातीला नव्हतेच. पूर्ण फक्त भारतामध्ये विधिमंडळ अस्तित्वात आहे. आणि त्यानंतर राजकीय विचारसरणीच्या इतर निकषाकडे दुर्लक्ष करून राजकीय कारवाईची स्वायत्तता या संदर्भात मात्र त्यांनी मोलाचं असं कार्य केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि धोरण निर्मात्याची स्वायत्तता इतर एजन्सी किंवा सरकारच्या घटकावर अवलंबून असते. हे तर त्याचं मत नाही, कारण धोरण निर्माते म्हणजे कोण, तर राज्यकर्ते जे जनतेने निवडून दिलेले असतात प्रातिनिधिक स्वरूपाचे ते, आणि इतर एजन्सीज म्हणजे शासनाच्या ज्या एजन्सी आहेत, गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा गव्हर्नमेंट एजन्सीज, त्या संदर्भात सरकारच्या घटकावर अवलंबून असते. हे तर होऊ शकत नाही, म्हणून याचं उत्तर आहे सी ऑप्शन असेल. क्वेश्चन नंबर 3 आहे. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिम्यूव्हिंग बॅरियर ऑर रिस्ट्रिक्शन्स मेड बाय गव्हर्नमेंट इज कॉल्ड. म्हणजेच काय, सरकारने घातलेले अडथळे किंवा निर्बंध दूर करण्यास सांगितले जाते, त्यास काय म्हणतात. आता आपल्याला माहित आहे की सध्या सरकार कोण वेगवेगळे सध्या निवडणुकीचे वारे आहेत. निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये सरकार निर्बंध घालते प्रत्येक जनतेवर. लोकशाही जरी असेल, लोकशाहीमध्ये पण काही निर्बंध जनतेवर येतात. मग ते निर्बंध दूर करण्यास सांगितले जाते. सरकारने अगोदर निर्बंध घालते आणि ते दूर करणे जाते, त्याला काय म्हणतात, तर त्याच्या आपण 4 ऑप्शन मध्ये कोणता पर्याय येईल आपण बघू. ए लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरण, बी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, सी फेवरेबल ट्रेड म्हणजेच अनुकूल व्यापार, आणि डी फ्री ट्रेड मुक्त व्यापार. आता आपण जर बी सी आणि डी याचा जर विचार केला तर आपल्या गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट हे लक्षात येतं की हा राहू शकत नाही, कारण इन्व्हेस्ट करणे आपल्याला माहिती आहे की मोठे मोठे जे व्यापारी आहेत किंवा जे उद्योग आहेत, ते काय करतात, तर मोठ्या मोठ्या उद्योगात इन्व्हेस्ट करतात, गुंतवणूक करतात. आणि फेवरेबल ट्रेड म्हणजे काय, अनुकूल व्यापार करणे. व्यापार याच्यामध्ये सरकारचा अडथळ्याचा आणि निर्बंधाचा तर काही यथार्थ संबंध नाही, आपल्याला माहिती आहे. आणि फ्री ट्रेड हे पण आपण एका ठिकाणाहून किंवा याला कोणतेही बंधन नसणे, त्याला आपण फ्री ट्रेड म्हणतो. पण उदारीकरण म्हणजेच काय, की सरकारने कोणतेही निर्बंध जे घातलेत ते दूर करणे. वेगवेगळ्या सरकारने जे अगोदर निर्बंध घातले होते पण त्याला दूर करणे, अडथळे दूर करणे, बॅरियर रिस्ट्रिक्शन रिमूव्ह करणे, यालाच आपण काय म्हणतो, तर लिबरलायझेशन म्हणतो, उदारीकरण असं म्हणतो. चौथा आणि फोर्थ क्वेश्चन कडे जाऊ आपण. चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिअलिस्ट थिंकर. हा, तर आता आपण वास्तववादी विचार माहिती आहेत आपल्याला. आपण अगोदर पासून किंवा प्राचीन जगामध्ये जगाचा जर विचार केला तर जगाची जी राजकीय वाटचाल आहे कशा प्रकारे होत गेली, किंवा वेगवेगळे विचारवंतांनी लोकशाहीला कशा प्रकारे सध्याची लोकशाही त्या प्राचीन विचारावर अवलंबून आहे, राजकीय विचारावर अवलंबून आहे, हे आपण पाहिलं. तर याच्यामध्ये वेगवेगळे गट पडत गेले. युरोपमध्ये, युरोपियन खंडामध्ये, आशिया खंडामध्ये वेगवेगळे राजकीय विचारवंत होते. त्याच्यामध्ये काही त्यांचे गट पडले. मग आदर्शवादी असेल, वास्तववादी असेल, उदारमतवादी असेल आणि रचनावादी असेल. मग हे 4 गट किंवा अनेक वेगवेगळे नव मार्क्सवादी असतील, मार्क्सवादी पण काही गट होता त्याच्यामध्ये. मग आता हे त्यांना आपण डिवाइड केलेलं आहे की कोणाचं काय मत आहे त्याच्यावर. कोणी आदर्शवादी ठरतो विचारवंत, कोणता जर राजकीय त्यांनी आपलं जर मत जहालवादी न ठेवता थोडंसं मवाळवादी म्हणजे जनतेला अनुकूल ठेवलं असेल आणि राज्याला जर दुय्यम स्थान दिलं असेल तर त्याला आपण उदारमतवादी म्हणतो. आदर्शवादीमध्ये जनतेला तेवढंच महत्व, सामान्य लोकांना तेवढंच महत्व, आणि स्त्रियांना, सर्व गोरगरिबांना जेवढं म्हणतो त्याला आपण न उदारमतवादी असं म्हणतो, किंवा नवीन जो ट्रेड आहे त्याला आपण असं म्हणतो. मग रिअलिस्ट थिंकर आपण एमएलचा अभ्यासलेलंच आहे. वास्तववादी विचारवंत कोणते आपल्याला माहित आहेत, वास्तववादी विचारवंत कोणते आहेत, उदारमतवादी कोणते आहेत, आदर्शवादी कोणते आहेत, रचनावादी कोणते आहेत. आता जॉन लॉक, मॅक्युली आणि जॉन केनन या संदर्भात जर विचार केला, रिअलिस्ट थिंकर मॉर्गेंता तर सध्याच्या काळातील अलीकडच्या काळातला हा विचारवंत होता, आणि त्यांनी आताच सांगितलं इंटरनॅशनल राजकारणावर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे त्याच्यावर थोडंसं भरपूर असं काम केले. मॅक्युली पण आणि जॉन केनन पण त्या संदर्भात. पण जॉन लॉक जो आहे तो मात्र रिअलिस्ट थिंकर होता. जे त्याला दिसतं त्याने ते स्पष्ट मांडलेलं आहे. ज्या घटना घडतात त्या घटना राज्याला कशा पोषक आहेत, पूरक आहेत, त्या संदर्भात जॉन लॉकनं आपलं स्वतःचं परखड मत असं मांडलं. म्हणून आपल्याला त्या तिन्ही पर्याय वगळून
जॉन लॉक या संदर्भात आपल्याला हे 100% आपला याच्या ठिकाणी पर्याय होतो. म्हणून आपण याचं उत्तर जे आहे रिअलिस्ट थिंकर मध्ये जॉन लॉक याचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि आपण एम चा अभ्यास करतो, त्या एम च्या अभ्यासामध्ये ह्या संदर्भात पूर्ण रिअलिस्ट थिंकरच्या संदर्भात उदारमतवादी विचारवंत आहेत, राजकीय वास्तववादी आहेत, आदर्शवादी आहेत, रचनावादी आहेत, हे कोणकोणते आहेत या ठिकाणी आपण याचा थोडासा अभ्यास केला तर कोणती एक्झाम किंवा पेट एक्झाम असो, सेट एक्झाम असो, याचा या संदर्भात आपल्याला नक्कीच फायदा झालेला दिसून येईल. आणि त्याचं थोडंसं व्यवस्थित अनालिसिस करणं हे आपल्याला महत्वपूर्ण ठरेल. क्वेश्चन नंबर 5, पाचवा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विच अर्बन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन वर्किंग फॉर अर्बन डेव्हलपमेंट, म्हणजेच काय तर शहरी विकासासाठी कोणती शहरी विकास संस्था कार्य करते. आता या संदर्भात आपल्याला माहित आहे ग्राम पातळीवर कोणती संस्था कार्य करते, तर ग्राम पातळीवर काम करते कोणती, ग्रामपंचायत. तर जी शहरी ठिकाण आहे किंवा थोडंसं लोकसंख्येच्या संदर्भात 10,000 किंवा 20,000 संदर्भात लोकसंख्येच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक स्थानिक स्वराज्य संस्था काम करते. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण काय म्हणतो, नगर परिषद म्हणतो, नगरपालिका म्हणतो. आणि जर तिथं 20-25 हजारांच्या वर जर किंवा जी मोठी लोकसंख्या आहे किंवा जास्त लोकसंख्या आहे अशा ठिकाणी एक स्थानिक स्वराज्य संस्था काम करते, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याच याला म्हणतो आपण महानगरपालिका. वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. तर मग ह्या ठिकाणी शहरी विकासासाठी कोणती शहरी विकास संस्था काम करते, डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन. तर पहिला पर्याय आहे कटक मंडळे, त्याच्यानंतर आहे पंचायत समिती, त्याच्यानंतर आहे नगरपालिका आणि त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद. आपल्याला या संदर्भात माहितच आहे शहरी विकासासाठी आताच मी सांगितलं होतं म्युन्सिपल काउन्सिल्स म्हणजेच नगरपालिका. जिल्हा परिषद काय करते, तर जिल्हा परिषद याच्यामध्ये क्षेत्रामध्ये वेगवेगळे विषय त्या याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील त्या ज्या संस्था आहेत किंवा शासकीय संस्था आहेत तर त्या ठिकाणी त्यांना इम्प्रूव्ह करण्याचं काम जिल्हा परिषद अंतर्गत काम केलं जातं शासकीय योजनांचं. आणि त्याच्यानंतर पंचायत समिती पण, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामपंचायत, त्याच्यानंतर आहे तालुका लेवलला पंचायत समिती आणि त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद. अशा प्रकारे या ठिकाणी. आणि कटक मंडळ जे आहे तर ते जी सैनिकी किंवा ज्या ठिकाणी सैनिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी कटक मंडळाचं काम चालतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून काय आपण याचं उत्तर आहे नगरपालिका, म्युन्सिपल काउन्सिल्स. क्वेश्चन नंबर 5, पाचवा प्रश्न, नाही 6वा, सॉरी. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज इनकरेक्टली स्टेटेड अबाउट डिसआर्ममेंट अँड आर्म्स कंट्रोल. निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण म्हणजेच काय, याचा जर आपण शब्दाचं जर फोड केली, निशस्त्रीकरण म्हणजे शस्त्र नसणे, शस्त्राचा उपयोग न करणे, आणि शस्त्र नियंत्रण शस्त्रावर कंट्रोल ठेवणे. याला जर आपण शब्दाची फोड केली तर याचं उत्तर आपल्याला, याचा आन्सर आपल्याला सहज आपल्याला उत्तराकडे जाता येईल. ए ऑप्शन आहे डिसआर्ममेंट डज नॉट मीन रिडक्शन ऑफ वेपन्स ऍट अ फ्युचर टाइम. निशस्त्रीकरण म्हणजे भविष्यातील शस्त्र कपात नाही. बी आहे आर्म्स कंट्रोल मीन्स द कंट्रोल्स ऑफ वेपन फॉर द फ्युचर, म्हणजे शस्त्र नियंत्रण म्हणजे भविष्यासाठी शस्त्राचं नियंत्रण होय. सी डिसआर्ममेंट सीक्स टू रिड्यूस ओरिलमेंट आर्ममेंट्स, निशस्त्रीकरण शस्त्र कमी करण्याचा अथवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. आणि डी आहे आर्म्स कंट्रोल डज नॉट ट्राय टचेक आर्म्स रेस, म्हणजे शस्त्र नियंत्रण शस्त्र स्पर्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही. निशस्त्रीकरण म्हणजे भविष्यातील शस्त्र कपात नाही. म्हणजे काय, निशस्त्रीकरण म्हणजे म्हणजे शस्त्र सध्या नाही घ्यायचे पण भविष्यात त्याचा उपयोग किंवा त्याचा कधी गरज पडली तर घ्यायची, याचा असा अर्थ आहे याचा. मग निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. आपल्या इथं प्रश्न व्यवस्थित वाचता कोणतं विधान बरोबर आहे असं नाही, तर इथं कोणतं विधान चुकीचं आपल्याला सांगितलंय. म्हणजे निशस्त्रीकरण म्हणजे भविष्यातील शस्त्र कपात नाही. नंबर 2 आहे शस्त्र नियंत्रण म्हणजे भविष्यासाठी शस्त्राचं नियंत्रण होय. म्हणजेच काय, शस्त्र नियंत्रण म्हणजे सध्या शस्त्रावर नियंत्रण ठेवणे. भविष्यासाठी आपण कधी पण त्याचं काय करतो तर शस्त्र घेण्यासाठी किंवा घेतली जातील याचा अर्थ त्याचा आहे. आणि सी म्हणजे निशस्त्रीकरण शस्त्र कमी करण्याचा अथवा नष्ट करण्याचा प्रयत्न करते. निशस्त्रीकरण म्हणजे शस्त्र वापरायचीच नाहीत, कमी करायची किंवा ती आहे तीच काय करायची, नष्ट करायची. आणि डी आहे आर्म्स कंट्रोल डज नॉट ट्राय टचेक आर्म रेस, शस्त्र नियंत्रण शस्त्र स्पर्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही. बघा हे तिन्ही जे पर्याय आहेत हे आपले बरोबर आहेत. शस्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरण करणे याला म्हणायचं
निशस्त्रीकरण करणे आणि तात्पुरतं शस्त्रावर नियंत्रण ठेवणे. बरोबर आहे. ए बी सी. आणि डी काय, जर त्या ऑप्शनकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की शस्त्र नियंत्रण, शस्त्र स्पर्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही. हे चुकीचं आहे. कारण शस्त्र नियंत्रण, शस्त्र स्पर्धा असो किंवा शस्त्रावर नियंत्रण ठेवणे असो किंवा निशस्त्रीकरण असो, त्याच्यावर ते प्रयत्न करत असते. म्हणून आपण प्रश्न एकदम व्यवस्थित व्यवस्थित वाचायचा. तर काय विचारलंय की निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं, इथं कोणतं चुकीचं विचारलंय, बरोबर विचारलं नाही. म्हणून हे व्यवस्थित वाचल्याच्या नंतर आपल्या याचं उत्तर आपल्या लक्षात येईल की जे आहे डी, पर्याय क्रमांक, शस्त्र नियंत्रण, शस्त्र स्पर्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ते करते, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. म्हणून याचा पर्याय आहे डी. विच, आणि नंबर 7वा प्रश्न आहे नंबर 7. विच टू कंट्रीज पार्टिसिपेटेड इन तापी ट्रिटी. हा, आता हा जो हे आहे प्रश्न आहे तापी करारावर आहे. तापी करार कोणत्या देशामध्ये झाला होता, तर तापी जो करार आहे याच्यामध्ये जरा वाचलं, इंडिया आणि फ्रान्स, इंडिया आणि इंडिया आणि फ्रान्स, इंडिया आणि अमेरिका, इंडिया आणि रशिया आणि इंडिया आणि पाकिस्तान. तापी करार जो आहे, तापी नदी आपल्याला माहिती आहे कुठून, भारताच्या किंवा महाराष्ट्रातून वाहते. तर त्या तापी नदीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर भारत आणि रशिया याच्यामध्ये शस्त्र देवाणघेवाणच्या संदर्भामध्ये हा त्याचा काय झालं, ट्रिटी झालेला आहे किंवा करार झालेला आहे. भारत आणि रशिया, भारत आणि अमेरिका 123 नावानं एक 2005 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधानांच्या काळामध्ये भारत आणि अमेरिका अणुकरार यांच्या संदर्भात एक ट्रिटी झालेला आहे, म्हणजेच करार झालेला आहे. आणि भारत व फ्रान्स यांच्या संदर्भात शस्त्राची देवाणघेवाण, आपण भारताकडून भारत फ्रान्सकडून शस्त्र विकत घेत असतं. हा याच्यामध्ये शस्त्राच्या संदर्भात तयार झाले जे आहेत करार झालेले आहेत. परंतु भारत आणि पाकिस्तान या संदर्भामध्ये कोणताही असा करार झाला नाही शस्त्राच्या. हे तिन्ही जे करार आहेत ABC, आपण जर पाहिलं तर हे सगळे करार जे आहेत ते कसे आहेत, तर शस्त्राच्या संदर्भात आहेत. शस्त्र देवाणघेवाण, शस्त्र विकत घेणे. भारत आणि रशियाची खूप मोठी आता गॅसच्या संदर्भामध्ये खूप मोठा करार झालेला आहे. अंडरग्राऊंड गॅस आपण रशियाकडून विकत घेत आहोत. अमेरिकेकडून पण आपण त्यांचे शस्त्र घेतो, फ्रान्सकडून पण घेतो. पण भारत आणि पाकिस्तान हे आपलं तर शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान, तरी पण आपण याच्यामध्ये एक तापी नावाचा एक ट्रिटी झालेला आहे. तर तो काय आहे, तर तापी संदर्भात आपण हा याचा पर्याय आपल्याला डी, याचं भारत व पाकिस्तान हे तिन्ही ऑप्शन आपल्याला एलिमेंट आपण काय करू शकतो, या ठिकाणी उत्तर होऊ शकत नाही. म्हणून भारत व पाकिस्तान याचं या ठिकाणी उत्तर होऊ शकतं. 8वा प्रश्न बघत आहोत, क्वेश्चन नंबर 8. तर यानुसार विच गव्हर्नमेंट स्टार्टेड द ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे काय, तर पूर्वेकडे सक्रिय किंवा पूर्वेकडे जी धोरण आहे, पूर्वेकडील राज्य असतील किंवा पूर्वेकडील राष्ट्र असतील या संदर्भात जी काही धोरण आहे, तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा कोणत्या सरकारने हे ऍक्ट ईस्ट पॉलिसी राबवलेली आहे. तर इंद्रकुमार गुजराल, आपण त्याचे ऑप्शन बघणार आहोत. इंद्रकुमार गुजराल गव्हर्नमेंट, पंडित नेहरू गव्हर्नमेंट, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट. तर 1900 लुक लुक ईस्ट पॉलिसी 1991 ला PV नरसिंहराव, 91-92चा जो कार्यकाळ होता, PV नरसिंहराव राव जे पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी लुक ईस्ट पॉलिसी हा हा जे धोरण आहे त्यावेळेस त्यांनी हे राबवलं होतं, लुक ईस्ट. त्याच्यानंतर लुक वेस्ट पॉलिसी 2005 ला डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जे पंतप्रधानाचा कार्यकाळ होता त्यांच्या कार्यकाळामध्ये लुक वेस्ट पॉलिसी राबवली गेली. पण इंद्रकुमार गुजराल यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या अशी कोणतीही पॉलिसीज राबवलेली आपल्याला दिसत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूचं पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणात खूप सारा मोठं योगदान होतं. पण ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये त्यांनी कार्य केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. इंदिरा गांधी यांचं पण शासन, त्यांनी पण वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात आपला भारत आणि इतर जी राष्ट्र आहेत या संदर्भात आपला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यावेळेस थोडासा संबंध आलेला आपल्याला दिसून येतो. परंतु नंतरचा जो काळ आपल्या राजकारणाचा गेला, भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा एक दबदबा निर्माण केला. आणि सध्याचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, जे गव्हर्नमेंट आहेत, त्यांनी
ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे 2016 ते 2020 या संदर्भात राबवलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, ईशान्येकडील राज्यासंदर्भात हे ऍक्ट ईस्ट पॉलिसी होतं की ईशान्य भारताला, जो ईशान्य भारत आहे अगोदर पूर्वीपासून जो चालत आलेला आहे, जो आपला अरुणाचल प्रदेश आहे, वेगवेगळी राज्य आहेत, सिक्कीम आहे, अशी वेगवेगळी जी राज्य आहेत पूर्वेकडीलची राज्य, ह्या संदर्भामध्ये प्रत्येक गव्हर्नमेंटने, प्रत्येक आलेल्या जी अगोदरची जी गव्हर्नमेंट होती त्या प्रत्येक गव्हर्नमेंटच्या काळामध्ये त्यांना थोडंसं दुय्यम स्थान मिळालेलं आहे. त्यांचा थोडासा विकासामध्ये ते विकसनशील आहेत आज पण. मग त्या संदर्भात नरेंद्र मोदी शासन किंवा नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटच्या काळामध्ये 2016 ते 2020 हा जो दरम्यान आहे, हा जो काळ आहे, ईशान्येकडील राज्य, पूर्वेकडील राज्य आणि ईशान्येकडील राज्य ह्या संदर्भात नरेंद्र मोदी सरकारने कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये काय काय सुविधा आहेत, तर पायाभूत सुविधा आहे, दूरसंचारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर मोठं योगदान दिलेलं आहे, व्यापार आहे, त्या संदर्भात दळणवळण आहे, या संदर्भात त्या ईशान्येकडील राज्यांना, पूर्वेकडील राज्यांना आपल्या या धोरणामध्ये समाविष्ट करण्यासाठी ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने राबवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून तिन्ही पर्याय आपल्या या ठिकाणी ए आणि बी आणि सी हे होणार नाहीत, म्हणून आपण याचं उत्तर आपल्याला नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट किंवा नरेंद्र मोदी शासन याचं आपल्याला उत्तर या ठिकाणी दिसून येते. आपण त्या संदर्भात 9व्या प्रश्नाकडे जाणार आहोत. तेलंगणा स्टेट वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर ऑफ. वेगवेगळी राज्य ज्यावेळेस निर्माण झाली, वेगवेगळे राज्य जसं की उत्तर प्रदेश पासून झारखंड झालं, छत्तीसगड पासून वेगळं राज्य झारखंड झालं, उत्तर प्रदेश पासून बिहार झालं, अशी त्यांची राज्याची स्थापना. आता सध्याचा जो विषय आहे की आंध्र प्रदेश पासून नवीनच एक नवीन राज्य झालं, तेलंगणा नावाचं राज्य झालं. आणि असे वेगवेगळे या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी पॉलिटिक्स सायन्स हा विषय जो आहे थोडा व्हास्ट विषय आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, भारतातलं राजकारण सध्याचं कोणत्या दिशेने चालू आहे याचं थोडंसं आपल्याला अनालिसिस केलं किंवा आपला व्ह्यू ठेवला, थोडा अभ्यासाचा व्ह्यू ठेवला, सगळं पेपर वाचन वगैरे केलं, तर याच्यामध्ये संदर्भात आपल्याला अशा प्रश्नांची जी चालू घडामोडीच्या संदर्भात पण आपल्याला याची उत्तरं येतात. आणि ही चालू घडामोडीच्या संदर्भात आपण याचा विचार केला तर आपल्याला जास्त याचं उत्तर लवकर समजेल. तर आपलं 2015, 2000 आणि 2012 सध्याचा जो विषय आहे एकदम करंट, आता 2014 मध्ये आंध्र प्रदेश पासून तेलंगणा राज्याची स्थापना झाली. आणि याची जर राजधानी पाहिलं तर राजधानी पण आता आपल्याला माहित आहे तेलंगणा आणि जे पूर्व आंध्र प्रदेश होतं पूर्वीचं राज्य, यांचं दोन्हीचं मिळून आता सध्याची एकच राजधानी होती. आणि ती राजधानी कोणती होती, तर हैदराबाद होती. नंतर हैदराबादची राजधानी, सॉरी, तेलंगणाची राजधानी आता सध्या आहे हैदराबाद. आणि नंतर आता आंध्र प्रदेश या राज्याने मात्र त्यांची जी राजधानीचं जे शहर आहे ते आहे अमरावती. त्यांनी आता नवीन राजधानी घोषित केलेली आहे गेल्या वर्षी, दोन वर्ष झालेलं. तर तेव्हापासून त्यांची जी राजधानी आहे ती आहे अमरावती. आणि ह्या संदर्भात थोडं आपण विविध राज्यांच्या स्थापना, त्याची राज्य आणि सध्याचे अभ्यास केला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की हा पेपर नक्कीच आपल्याला मार्क देऊन जाईल. आणि म्हणून याचा अभ्यास व्यवस्थित करावा, सर्व विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे. आणि विनंती पण करतो की हा जो विषय आहे खूप आपल्या जीवनाशी किंवा राजकीय घडामोडीशी संदर्भात असलेला आहे. त्या संदर्भात पुढचा जो आहे प्रश्न, 10वा प्रश्न आहे, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट न्यू सोशल मुवमेंट. नॉट न्यू म्हणजे काय, की सध्या न्यू नसलेली सोशल मुवमेंट, जी सामाजिक चळवळ आहे, सामाजिक चळवळ, नवीन चळवळ नाही. ती म्हणजे पूर्वीपासून खूप चळवळी राजकारणामध्ये, राजकारण घडत असताना खूप चळवळीच्या नंतर, चळवळी घडत घडत गेल्याच्या नंतर लोकशाहीचा जो पाया आहे त्या चळवळीतून निर्माण झालेला आहे. तसंच युरोपमध्ये, आशिया खंडामध्ये वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्या. आपण जर पाहिलं असेल तर सुरुवात एकदम अगोदर ग्रीक राज्यामध्ये आणि स्पार्टा या जी नगर राज्य होती या ठिकाणी काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी चळवळ किंवा लोकांनी जी चळवळ केली आणि तिथं वेगवेगळे जी लोकनियुक्त राज्य निर्माण झाली किंवा लोकनियुक्त राजा तिथं त्या ठिकाणी त्यांनी निवडला. तसं आता ह्या प्राचीन चळवळी होत्या, पण आता नवीन चळवळ कोणती नाही याच्या संदर्भात म्हणतात. हा प्रश्न विचारतोय, खालीलपैकी कोणती चळवळ नव सामाजिक चळवळ नाही, म्हणजे नवीन चळवळ नाही की ज्या प्राचीन चळवळी चालू आहेत आतापर्यंत. म्हणजे पहिला प्रश्न आपण जो ऑप्शन बघितला, वुमेन्स मुवमेंट, स्त्रियांची चळवळ. नंबर 2 आहे इकॉलॉजी मुवमेंट, सी गे राईट्स मुवमेंट्स आणि डी पीझंट मुवमेंट्स. आता याचा जर विचार केला स्त्रियांची चळवळ,
खूप अगोदर प्राचीन काळापासून जर आपण विचार केला, 1600 पासून जर विचार केला, तर अख्ख्या जगामध्ये, युरोपियन खंडामध्ये, आशिया खंडामध्ये जर विचार केला तर स्त्रियांना आपल्या हक्कासाठी खूप मोठी चळवळ उभी करावी लागली होती. मग ती काय आहे? नव सामाजिक चळवळ नाही, ती तर प्राचीन किंवा जुनी चळवळ आहे. इकॉलॉजी मुवमेंट ही जी आहे, जैव चळवळ, म्हणजे जे इकॉलॉजी आहे किंवा जैवविविधता आहे त्या संदर्भात ज्या चळवळी आहेत ती सुद्धा खूप प्राचीन याच्यापासून अगोदरपासून चालू आहे. त्याच्यानंतर समलैंगिक हक्क, जे समलैंगिकसाठी जे बाहेर देशामध्ये त्या संदर्भात पण खूप त्यांचा जे हक्क आहे ते मिळवण्यासाठी चळवळ त्यांची त्यांची सुरू आपल्याला दिसून येते. आणि शेतकऱ्यांची जी चळवळ आहे ती मात्र काय आहे? शेतकऱ्यांची चळवळ ही नवसामाजिक चळवळ आहे. ह्या सगळ्या चळवळी आताच्या नवीन चळवळी आहेत, पण शेतकरी चळवळ जी आहे ही मात्र प्राचीन किंवा अगोदर पासून भारतामध्ये किंवा जगामध्ये शेतकऱ्यांना आपली हक्कासाठी, आपल्या मागण्यांसाठी काय करावं लागते? तर चळवळ उभी करावी लागते, संघर्ष करावा लागतो आणि नंतर आपल्या मागण्या पूर्ण होतात. याचं उत्तर थोडासा आपण विचार केला तर एकदम सहजरित्या आपल्याला आपण याचं देऊ शकतो. आणि असे काही प्रश्न असतात की आपण थोडा पॉज घेऊन 1-2 सेकंद विचार करून आपण जर सगळ्या पर्यायाकडे, ऑप्शन्सकडे थोडस विचार केला, अनालिसिस केला आणि त्याच्यानंतर अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला एक सहजपणे आपण याचे उत्तर देऊ शकतो. म्हणून आपल्याला माहिती आहे की शेतकरी चळवळ ही जी आहे नवसामाजिक चळवळ नाही, तर ती एकदम अगोदरपासून चाललेली, मागण्यासाठी चाललेली ही चळवळ आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11, इज द पायोनियर ऑफ इंडिव्हिज्युअलिझम अँड लिबर्टी. हे व्यक्तिवाद आणि स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत. आता व्यक्तिवाद आणि व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिवाद म्हणजे काय? व्यक्तीच्या संदर्भातच व्यक्तीला खूप सारं स्वातंत्र्य देऊन व्यक्तीच्या संदर्भातच व्यक्ती व्यक्ती आहे म्हणून राज्य आहे, व्यक्तीला पूर्ण त्यांच्या मागण्या किंवा त्यांचे चळवळ करण्याचा हक्क आहे, स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य. या संदर्भात खालीलपैकी प्रणेते कोणते आहेत? जे.एस. मिल, प्लेटो का अरिस्टॉटल का जॉन लॉक? हे जे पूर्ण आहेत, आपण जर विचार केला, प्लेटोने राज्याला जास्त महत्व दिले आहे. अरिस्टॉटल आणि प्लेटो आणि जॉन लॉक हे काय आहे? तर नव उदारमतवादी, हे जे नव उदारमतवादी राजकीय विचारवंत आहेत. त्यांनी, आणि जे.एस. मिल जे आहेत त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्यावर जास्त काम केलेलं आपल्याला दिसून येतं. जे.एस. मिल हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रणेता आहे. आणि व्यक्तिवाद, व्यक्तीला जेवढं स्वातंत्र्य देता येईल राज्यामध्ये, जर व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं तर जसं राज्याची प्रगती होईल किंवा राज्याच्या फायदेशीर असेल, असं जे.एस. मिलचं मत होतं किंवा जे.एस. मिलनं आपलं वैयक्तिक मत मांडलेलं आपल्याला अभ्यासातून दिसून येते. म्हणून प्लेटो, अरिस्टॉटल आणि जॉन लॉक हे या ठिकाणी तर याच्यामध्ये होऊ शकणार नाहीत, कारण प्लेटो हा, अरिस्टॉटल आणि लॉक हे आपल्याला काय हे जे राजकीय विचारवंत दिसतात, आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे गट विचारवंताचे पडलेले आहेत. उदारमतवादी आहेत, आदर्शवादी आहेत, रचनावादी आहेत. तसं हे उदारमतवादी प्लेटो, अरिस्टॉटल, लॉक यांनी, आणि त्या जे.एस. मिल मात्र यांनी व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि व्यक्तिवादावर कार्य केलेले आपल्याला दिसून येते. म्हणून याचं जे आपल्याला आन्सर आहे ते आपल्याला सांगता येईल की जे.एस. मिल. आणि सर्व विद्यार्थ्यांना एक या ठिकाणी मी सांगू शकतो की स्टेटच्या संदर्भात किंवा नेटच्या संदर्भात आणि पेटच्या संदर्भात तिन्ही पेपरचा जर अभ्यास केला पॉलिटिकल सायन्सचा, तर हे काही जे राजकीय विचारवंत आहेत, आदर्शवादी आहेत, उदारमतवादी आहेत, रचनावादी आहेत आणि मार्क्सवादी विचारवंत आहेत, याचा आपण व्यवस्थित अभ्यास केल्याच्या नंतर हे आपल्याला खूप सारे मार्क देऊन जातात. याचे काही अनालिसिस केलं, काही गोष्टीचा अनालिसिस करून जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला याच्यातून याचे मार्क, आपले हक्काचे मार्क अशा संदर्भात आपण मी या ठिकाणी सांगू शकतो. हे आपले मार्क कुठेही जाणार नाहीत, मिस होणार नाहीत. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 12वा प्रश्न आहे, इन विच इयर नाम वॉज इस्टॅब्लिश्ड. तर नाम संदर्भात आपण या ठिकाणी थोडीशी माहिती बघणार आहोत. नाम काय? नॉन अलाइनमेंट मुवमेंट. हे कधी केलं? तर 120 देश. आणि याचे फाउंडर कोण होते? ह्या संदर्भात फाउंडर कोण होते? तर याचे फाउंडर होते जवाहरलाल नेहरू, आपले भारताचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नाम ही जी संघटना आहे किंवा नामची स्थापना केली, मुवमेंट, चळवळ स्थापना केली आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात ज्या वेळेस दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगामध्ये शीतयुद्ध चालू होतं आणि शीतयुद्धाच्या वेळी अशी काही विकसनशील देश होते किंवा विकसनशील राष्ट्र होती
त्यांनी कोणत्याच बाजूला झुकतं माप दिलं नाही. कोणत्याच राष्ट्राकडे किंवा कोणत्याच जे शत्रू राष्ट्र असतील किंवा मित्र राष्ट्र असतील यांच्याकडे त्यांनी झुकतं माप दिलं नाही. कारण त्यांना विकास करून स्वतःचा विकास करायचा होता आणि ते कोणत्याही युद्धामध्ये त्यांनी झोकून दिलं नाही. आणि शीतयुद्धाच्याच काळामध्ये असे जे काही 120 विकसनशील देश होते त्यांनी एक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली, यांनी हे जे फाउंडर होते, असे वेगवेगळ्या देशाचे फाउंडर लोक होते, यांनी सर्वांनी काय केलं की नामची स्थापना केली. म्हणजेच काय, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. याच्यामध्ये कोणत्याच म्हणजे शीतयुद्धाच्या वेळी कोणत्याच राष्ट्राकडे अमेरिकन राष्ट्र असेल किंवा रशिया एक राष्ट्र असेल, शत्रू राष्ट्र असतील, मित्र राष्ट्र असेल, कोणत्याच राष्ट्राला आपलं पाठिंबा द्यायचा नाही युद्धाच्या संदर्भात. आणि याच्या संदर्भामध्ये ही जी चळवळ आहे ही स्थापन झाली. 1991 ला तर झाली का नाही, कारण 1991 चा सुद्धा जागतिकीकरणाचा काळ होता. 1991 म्हणजे भारतामध्ये जागतिकीकरणाचा काळ होता. म्हणजे पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं 1991 ला. 1961 चा काळ होता का, तो पण नाही. कारण 1961 चा तो 1961 चा त्याच्यामध्ये नामची स्थापना झाली. म्हणजे 1980 आणि 1972 ही जी आहे दोन, 1972 चा तो अलीकडचा काळ आहे, 1980 चा पण तो अलीकडचा काळ आहे. पण दुसरं महायुद्ध जे झालेलं होतं आपल्याला माहिती आहे, आणि शीतयुद्ध सुरू होतं जगामध्ये, ते 1948च्या संदर्भामध्ये, आणि त्याच्यामध्ये 1961 हा पर्याय आपल्याला मात्र या ठिकाणी दिसून येतो. याचा लॉंग फॉर्म पाठ करून घ्या. याचा लॉंग फॉर्म आहे NN नॉन अलाइनमेंट मुवमेंट. आणि याच्यामध्ये 120 देश आहेत. म्हणजे एकूण जगाच्या विकसनशील देशापैकी 60% जी लोकसंख्या आहे, या या नाम सदस्य जे देश आहेत त्या देशांमध्ये 60% लोकसंख्या राहते. आणि याची पहिली जी परिषद भरली होती, जी 120 देशांची, तर ती 120 देशांची पहिली परिषद भरली होती युगोस्लाव्हाकिया या देशामध्ये. त्याच्यानंतर आहे जेरेमी बेंथम, फर्स्टली यूज द वर्ड इंटरनॅशनल इन द इयर. हा, तर हा आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात हा प्रश्न आहे. इंटरनॅशनल रिलेशन अप्रोच जो होता जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये किंवा जगामध्ये तर प्रत्येक राष्ट्र 1600 पासून राजकीय विचारवंताचा जर अभ्यास केला, प्लेटो आहे, अरिस्टोटल आहे, त्याच्यानंतर सॉक्रेटिस आहे, असे वेगवेगळ्या राजकीय विचारवंताचा जर अभ्यास केला तर प्रत्येक राज्यांमध्ये कशा प्रकारे चळवळ उभी केली राज्यांनी राज्य निर्माण करण्यासाठी, हक्कांसाठी, स्त्रियांच्या मागण्यासाठी, सर्व मागण्या आणि त्यांच्या चळवळी कशा उभ्या राहिल्या, आपण याचा अभ्यास केलाय. पण नंतरचा जो काळ होता इंटरनॅशनल, त्याच्यानंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. आणि इंटरनॅशनल किंवा आपल्या राष्ट्रातून बाहेरच्या राष्ट्रामध्ये आपला इंटरनॅशनल दुसऱ्या राष्ट्राशी कशा संदर्भात संबंध आपण स्थापित केले पाहिजेत, किंवा परराष्ट्र हा जो सध्याचा विषय आपण म्हणतो परराष्ट्र धोरण, आणि हा किती महत्वाचा आहे याच्या संदर्भामध्ये जेरोमी बेंथम यांनी सुरुवातीला काम केलं. आणि त्यांनी सुरुवातीला काय, इंटरनॅशनल हा जो शब्द आहे किंवा आंतरराष्ट्रीय हा जो शब्द आहे कधी वापरला त्यांनी, तर आपण जर त्याचा अभ्यास केला त्या जेरोमी बेंथम या राजकीय विचारवंताचा, तर आपल्या लक्षात येईल. तर ऑप्शन वाचतो मी, 1789, 1787 का 1785 आणि 1794. तर याचा जो ऑप्शन आहे, आपण जर विचार केला 1787 आणि 1785 आणि 1794, या तिन्ही ऑप्शनचा जर विचार केला तर हा अगोदरच्या काळामध्ये जेरोमी बेंथम यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले त्या काळामध्ये इंटरनॅशनल राजकारणावर किंवा आंतरराष्ट्रीय संबंधावर, इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणतो आपण, त्याच्यावर त्यांनी वेगवेगळा अभ्यास केला, वेगवेगळे ग्रंथ लिहिले. आणि त्या संदर्भात त्यांनी इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय शब्दाचा पहिला जो शब्द प्रयोग आहे त्यांनी केला 1789 या साली. आणि असे काही जे प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय शब्दाचा वापर कधी केला, असे एका वाक्यातले जे काही प्रश्न येतात, ही प्रश्न आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छितो की यांचा तुम्ही काय करायचं की मुखोद्गतच असे प्रश्न अगोदर सांगितल्याप्रमाणे मुखोद्गत करायचे, म्हणजे पाठांतरच करायचे की इंटरनॅशनल हा शब्द कोणी वापरला, तर इंटरनॅशनल हा शब्द सर्वप्रथम जेरोमी बेंथम यांनी वापरला. मग इंटरनॅशनल हा शब्द जेरोमी बेंथम यांनी कधी वापरला, तर इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय हा शब्द जेरोमी बेंथम यांनी 1789 या साली वापरला. एक दोन असे काही प्रश्न आपण जर पाठांतर केले तर हे शब्द, असे जे काही प्रश्न आहेत हे आपल्या याला मार्क देऊन जातात, आपल्याला हक्काचे मार्क देऊन जातात, इझी गोईंग मार्क देऊन जातात. म्हणून असे प्रश्न आपण चुकू द्यायचे नाहीत. त्याच्यानंतर आहे हु अमंग द फॉलोइंग
14वा प्रश्न आहे, हु अमंग द फॉलोइंग इज नॉट अन एक्सपोनंट ऑफ इलिस्ट ऑफ थेअरी ऑफ डेमोक्रेसी. इलिटिस्ट थेअरी ऑफ डेमोक्रेसी म्हणजेच काय, लोकशाहीचा अभिजनवादी सिद्धांत. आता लोकशाहीचा अभिजनवादी सिद्धांत म्हणजे काय, तर अभिजन म्हणजे काय, तर अभिजन ही एक नवीन संकल्पना नंतर नंतरच्या लोकशाहीच्या संदर्भात आली. डेमोक्रेसी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सध्या आपल्या भारतामध्ये डेमोक्रेसी आहे. तर नवीन जी थिअरी आहे अभिजनवादी सिद्धांत लोकशाहीचा. आता लोकशाहीमध्ये पण वेगवेगळे थिअरी आल्या. त्याच्यानंतर एक अभिजनवादी सिद्धांत म्हणजे काय, मी तुम्हाला थोडस अभिजन म्हणजे काय ते सांगतो. अभिजन म्हणजे काय, की अशी जी काही राज्य झाली, अशी जी काही राज्य निर्माण झाली, त्या राज्यामध्ये एक अभिजन वर्ग तयार झाला. अभिजन वर्ग म्हणजे काय, की जो बुद्धिजीवी वर्ग स्वतःला समजत असे, स्वतःने जो स्वतःला बुद्धिजीवी थोडस शिक्षण वगैरे घेऊन जो सुसंस्कृत झालेला वर्ग आहे, आणि असा मोजका वर्ग किंवा अल्पसंख्याक वर्ग म्हणू आपण. कारण प्राचीन भारतामध्ये किंवा प्राचीन जगामध्ये जर विचार केला तर शिक्षणाला तेवढं सुशिक्षित लोक किंवा सुशिक्षित जनता त्यावेळेस नव्हती, हे आपल्याला अभ्यासातून लक्षात येतं. मग अभिजनवादी म्हणजेच काय, की हा बुद्धिजीवी वर्ग, त्याला अभिजनवादी म्हणायचं. मग अभिजनवादी सिद्धांताचं कोणी त्याचं जे करत नाहीत, समर्थक नाहीत, आपण आता बघणार आहोत. म्हणजेच काय, त्याने बऱ्याच राजकीय विचारवंतांनी सांगितलेलं आहे, असं आहे की जे बुद्धिजीवी वर्गच काय करतात, की राज्याची किंवा राज्य राज्याची किंवा नेमणूक करतात, प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक करतात. पण राज्य मात्र ते अभिजनवादी वर्ग हा मात्र तो राज्य चालवतो. सगळे सूत्र तो अभिजनवादी वर्ग मात्र चालवतो. त्याच्यानंतर त्यांना मताचा अधिकार दिला होता अभिजनवादी वर्गाला. त्यांना अनेक मत करण्याचा पण अधिकार दिला होता अभिजनवादी वर्गाला. जे अभिजनवादामध्ये येत नाही त्यांचं मात्र त्या ठिकाणी शोषण किंवा त्यांना त्या याच्यामध्ये राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं महत्व दिलं जात नव्हतं. मग अभिजनवादी सिद्धांत हा सध्याच्या अलीकडचा नव अप्रोच किंवा न्यू अप्रोच म्हणता येईल, डेमोक्रेसी मधला न्यू अप्रोच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग त्याचे समर्थक कोण कोण नाहीत ते आपल्याला बघता येते. बघा, मिशेल आणि पॅरेटो आणि मोस्का. तुम्ही जर एमएचं जर आपण जर हे काढलं, पुस्तक काढलं राज्यशास्त्राचं, SRT युनिव्हर्सिटीचं आहे पुस्तक राज्यशास्त्राचं, MA सेकंड इयरचं, तर तुमच्या अभिजनवादी सिद्धांताविषयी पूर्ण त्या ठिकाणी डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी माहिती दिसून येते. आणि त्याच्या सुरुवातीच्या 2-3 जे काही ओळी आहेत त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं मिशेल, पॅरेटो आणि मोस्का हेच अभिजनवादीचे समर्थक आहेत. मग राहिलं कोण, तर ज्याच्यामध्ये ऑप्शन राहिला डी, सी मॅकफर्सन. हा मात्र तो अभिजनवादी, तो डेमोक्रेसीचा अभिजनवादी सिद्धांताचं तो समर्थन करत नाही. आणि हे तिन्ही जे आहेत ते अभिजनवादी सिद्धांताचे, लोकशाहीच्या अभिजनवादी सिद्धांताचे समर्थक आहेत, समर्थन करणारे आहेत. मिशेल आहे, पॅरेटो आहे, मोस्का आहे, हे तिन्ही पण अभिजनवादी सिद्धांताचे समर्थक आहेत. म्हणून आपल्याला याचं सांगता येईल पर्याय क्रमांक डी मॅकफर्सन याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल किंवा याचं उत्तर आपल्याला देता येईल. 15वा प्रश्न आहे सार्क. सार्कच्या संदर्भात आहे. सार्क आहे, नाम आहे, त्याच्यानंतर पंचशील तत्व आहेत, पंचशील करार आहे, त्याच्यानंतर असे वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत, वेगवेगळ्या भारताच्या अनुषंगाने किंवा वेगवेगळे करार आहेत, वेगवेगळ्या राज्यांचा करार आहे, जसं महाराष्ट्र कर्नाटक यांच्या संदर्भात करार आहे. ही अशी वेगवेगळ्या किंवा नवीन राज्याची निर्मिती, आताच प्रश्न पाहिला त्या संदर्भात आहे. हे प्रश्न आपल्याला हक्काचे मार्क देऊन जातात. या संदर्भात आपण व्यवस्थित थोडासा अभ्यास करावा सर्वांनी. आणि हा प्रश्न खूप अगोदर पासून आलेला आहे सार्कच्या संदर्भात. खूप जर अगोदरच्या प्रिव्हियस क्वेश्चन जर काढले, पेटचे, सेटचे किंवा नेटचे पण, जर याचं जर अनालिसिस केलं क्वेश्चन पेपरचं, तर हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे आपल्याला सार्कचा. सार्कचं मुख्यालय कुठे आहे, व्हेअर इज द हेड क्वार्टर ऑफ सार्क. मग नंबर याचा पर्याय लाहोर, नवी दिल्ली, ढाका, काठमांडू. कुठे आहे याचं उत्तर सांगता येते, नवी दिल्लीला नाही, लाहोर. लाहोर ही कशाची राजधानी आहे, लाहोरमध्ये, लाहोर हे शहर आहे, तर ते आहे पाकिस्तानमध्ये, ते राजधानीचं शहर नाही. नवी दिल्ली भारताची राजधानी, ढाका बांगलादेशमध्ये आहे, बांगलादेशची राजधानी, आणि काठमांडू ही आहे नेपाळमध्ये. मग आता सार्कच्या संदर्भात मी थोडंसं तुम्हाला सांगतो. याची स्थापना लक्षात ठेवा. याचे जे तिन्ही प्रश्न, चारही जर ऑप्शनचा जर विचार केला, लाहोर, दिल्ली, ढाका, काठमांडू, तर याचा फिक्स
आपल्याला आन्सर सांगता येईल की काठमांडू. भारतामध्ये तर सार्कचं नाही, पाकिस्तानमध्ये नाही, बांगलादेशमध्ये पण नाही, आणि ते आपलं शेजारचं राष्ट्र आहे नेपाळ, त्याची जी राजधानी काठमांडू या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, याचे जे जनक आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे. जनक आहेत रहमान, झियाऊर रहमान या सार्कचे काय आहेत, तर त्याचे जनक आहेत. आणि याची स्थापना आहे, स्थापना झाली 8 डिसेंबर 1985. हे स्थापना वर्ष आपल्याला पाठांतर करायचं आहे. याचा लॉंग फॉर्म पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. म्हणजेच काय, तर जी दक्षिण आशियातली जी 8 देश आहेत, तर त्या 8 देशाचे विकसनशील देश आहेत, विकसनशील राष्ट्र आहेत, ह्या राष्ट्राच्या संदर्भामध्ये यांच्यामध्ये एक सूत्रता राहावी, प्रगती करण्याच्या संदर्भात ध्येय धोरणे त्यांनी निश्चित करावीत, वेगवेगळे करार करावेत, आणि या संदर्भात आपली विकसित राष्ट्राकडे कशी वाटचाल करता येईल या संदर्भामध्ये काय धोरणे किंवा काय पॉलिसी आखता येईल या संदर्भामध्ये सार्कची 8 डिसेंबर 1985 ला स्थापना झाली, आणि त्याचं मुख्यालय आहे नेपाळ मधील काठमांडू या ठिकाणी. मग याच्यामध्ये आहेत कोणकोणते राष्ट्र आहेत, बांगलादेश, भूटान, इंडिया, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान, ही अशी राष्ट्र आहेत. या राष्ट्र पूर्ण राष्ट्रांचे मिळून एक सार्क ची जी आहे संघटना किंवा सार्क परिषद त्या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रश्न 16वा, विच ऑफ द फॉलोइंग इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ बॅलन्स ऑफ पॉवर. खालीलपैकी सत्ता संतुलनाचे माध्यम कोणते. सत्ता संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय, ते सत्तेचं संतुलन. आपण आत्ताच बघितलं शस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरण, आर्ममेंट आणि डिसआर्ममेंट, कोऑपरेशन, ट्रिटी अँड ऑल ऑफ द अबव. शस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरण हे प्रत्येक राष्ट्राचं आपल्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये शस्त्र किंवा वेगवेगळ्या शस्त्राच्या संदर्भात चाचण्या घेणे, आणि जी काही ज्या अणु चाचण्या होत्या, त्या जगाला घातक ठरणाऱ्या, विध्वंसक ठरणाऱ्या, किंवा काही अशी काही शस्त्र आहेत की जगाला घातक ठरू शकतात, मानवी जीविताला धोका होऊ शकतो. जसं आपण बघितलं हिरोशिमा आणि नागासाकी या 2 राष्ट्रावर ज्या वेळेस महायुद्धाच्या वेळी अणुबॉम्ब पडले, त्या आज पण त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला अभ्यास जर केला तर लक्षात येते की त्या ठिकाणी आजची जी परिस्थिती आहे, कोणतेही पीक न येणे, आणि कुपोषण, अशा खूप मोठ्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला आज पण दिसून येतात. म्हणजे त्याचं किती मोठा त्या शस्त्राचा त्याचा जीवितहानी झाली, आणि त्याचं पूर्व आतापर्यंत ते त्याचं दुष्परिणामात चालू आहे, दिसून येतात. म्हणजेच शस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरण, कोऑपरेशन, कोऑपरेशन एकमेकांची राष्ट्र एकमेकांना या जागतिक रिलेशन किंवा इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपल्याला दिसून येतात कोऑपरेशन. त्याच्यानंतर ट्रिटी, वेगवेगळे करार आपल्याला दिसून येतात. जसं मी अगोदर सांगितलं तसं भारत आणि अमेरिकेचा अणुकरार झालेला आहे, भारत आणि रशियाचा शस्त्राच्या संदर्भात करार झालेले आहेत, भारत आणि फ्रान्सचे त्या संदर्भात करार झालेले आहेत, तो पण महत्वाचा आहे. आणि ऑल ऑफ द अबे, ऑल ऑफ द अबो म्हणजेच काय, ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याचं उत्तर असतं की शेवटचा पर्याय असतो ऑल, ऑल द अबो, म्हणजे वरील सर्व जो असतो, तर त्या ठिकाणी 99% त्याचं आन्सर हे असतं वरील सर्व, हेच आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचं असतं. आणि ते पण थोडंसं त्याचा अभ्यास करूनच ते आपण त्याचं अनालिसिस करूनच त्याचा योग्य ते उत्तर त्या ठिकाणी द्यायचंय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आर्मेंट, डिसआर्मेंट, कोऑपरेशन आणि ट्रिटी हे तिन्ही पण सत्ता संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर, पॉवर करण्याचे एक माध्यम आहे, मीडिया आहे हा, आणि म्हणजेच याचं उत्तर येईल डी, ऑल द अबो. 17वा प्रश्न आहे, हाऊ मेनी कंट्रीज पार्टिसिपेट इन IBSA. याचं लॉंग फॉर्म काय आहे, तर इप्सा, याला आपण IBSA, आपण याला इप्सा पण म्हणतो किंवा IBSA पण असं म्हणतो. तर इप्सा मध्ये किती देश सहभागी आहेत, किती देश सहभागी आहेत. ABCD, ए पर्याय आहे 5, बी पर्याय आहे 7, सी पर्याय आहे 3, डी पर्याय आहे 6. तर इप्सा काय आहे, आता याच्यामध्ये थोडासा आपण विचार केला तर त्याची जर फोड केली, IBSA, आय मीन्स इंडिया, बी मीन्स ब्राझील, आणि SA मीन्स साऊथ आफ्रिका.
म्हणजे आपल्या लक्षात येईल आता याच्यामध्ये किती देश आहेत. इंडिया, ब्राझील अँड साऊथ आफ्रिका. म्हणजेच याचं काय येईल आन्सर. पर्याय क्रमांक सी. म्हणजेच याच्यामध्ये 3 देश आहेत. मग इप्सा, आता याची स्थापना कधी झाली. IBSA, इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका, याची स्थापना, ह्या 3 राष्ट्रांची स्थापना 2003 या साली झाली. आणि याचा काय उद्देश होता, काय व्ह्यू होता, काय अप्रोच होता, कशासाठी हे 3 देश एकत्र आले. तर जागतिक प्रश्नासंदर्भात ह्या 3 देशांच्या काय कमतरता आहेत आणि एकमेकांना काय आपण एकमेकांची देवाणघेवाण करू शकतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशी प्रगती करता येईल या संदर्भामध्ये इप्सा ह्या संघटना किंवा इप्साची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका म्हणजे 3 देश आहेत या त्याच्यामध्ये, हे आपल्याला इथं या ठिकाणी दिसून येते. द कॅबिनेट, प्रश्न 18वा, द कॅबिनेट मिशन प्लॅन कन्सिडर्ड हाऊ मेनी मेंबर्स. कन्सिडर्ड ऑफ हाऊ मेनी मेंबर्स. कॅबिनेट मिशन योजनेमध्ये पुढीलपैकी किती सभासदांचा समावेश होतो. आता कॅबिनेट मिशन कशा संदर्भात आहे, तर भारतीय राजकारण किंवा सध्याची लोकशाही त्याच्या संदर्भात जर विचार केला, राज्यघटनेच्या संदर्भात, तर कॅबिनेट मिशनचं खूप महत्वाचं योगदान आपल्याला दिसून येतं. मग कॅबिनेट मिशन 1946 ला त्याची स्थापना झाली. तर त्याच्यामध्ये 3 सदस्य होते. याचे उत्तर ABCD. पहिला पर्याय वाचतो मी, 6 सदस्य. दुसरा पर्याय 2 सदस्य. तिसरा पर्याय 3 सदस्य का चौथा पर्याय डी पर्याय आहे 5 सदस्य. मग याच्यामध्ये कॅबिनेट मिशन 1946 ला त्याची स्थापना झाली. आणि कशासाठी होतं, तर ते आपल्या भारतीय राजकारणाच्या किंवा भारतीय राज्यघटना कशा संदर्भात असावी त्या संदर्भामध्ये हे कॅबिनेट मिशन तयार झालेलं होतं 1946 ला. मग याच्यामध्ये 3 सदस्य होते, लॉर्ड पॅथिक, सर स्टॅमफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. हे 3 सदस्य होते. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल की याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 3 सदस्य. द बेसिक प्रिन्सिपल, प्रश्न 19वा, द बेसिक प्रिन्सिपल ऑफ इंडिया फॉरेन पॉलिसी इज. हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. सध्याचे परराष्ट्र मंत्री सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत, असे संदर्भात चालू घडामोडींच्या संदर्भात याचा पण आपण अभ्यास ठेवावा. सध्याचे भारतीय परराष्ट्र धोरणाचे मूलतत्व काय किंवा पॉलिसीज काय, प्रिन्सिपल काय. A, पंचशील. बी, नॉन अलाइन म्हणजे अलिप्त राहणे, कोणत्याही देशाला पाठिंबा न देणे. सी, डेमोक्रेसी, लोकशाही. आणि डी आहे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. तर आपण जर विचार केला तर याच्यामध्ये पंचशील तत्वे परराष्ट्र धोरणाची आपण ही कोणी सांगितली होती, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वांचा करार केला होता. पंचशील तत्वे सांगितली होती पंडित जवाहरलाल नेहरू. आणि हीच पंचशील तत्वे आपल्या परराष्ट्र धोरणाचं बेस आहेत. आणि अलिप्तता आहेच, त्याच्यानंतर डेमोक्रेसी आहे आणि जागतिकीकरण आहे. पण परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर इतर राष्ट्राची आपला व्यवहार कसा असावा किंवा इतर राष्ट्राचे आपले संबंध कसे असावेत. पंचशील तत्वानुसार ह्या आपल्या देशाचा इतर राष्ट्राशी काय असावा, आपण व्यवहार करतो किंवा आपलं धोरण ठरवतो परराष्ट्र संदर्भात. अलिप्तता, कोणत्याही देशाला पूर्ण पाठिंबा, युद्धाच्या संदर्भात पाठिंबा न देणे, अलिप्त राहणे. त्याच्यानंतर डेमोक्रेसी, हे आपलं लोकशाही संदर्भातलं हे आहे, मूलतत्व आहे. आणि जागतिकीकरण म्हणजे इतर पूर्ण जग हे आज एकवटलेलं आहे, त्याच्यानुसार जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन पूर्ण देशांचं आज आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसून येते. पण आपल्या भारत देशाचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात, ते आहे पंचशील तत्व किंवा पंचशील धोरण. आणि हे पंचशील धोरण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राबवलेलं होतं. त्यामुळं याचं जे उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक A, पंचशील. हु वॉज द फाउंडर ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी. वेस्टर्न फिलॉसॉफी म्हणजे पाश्चात्य तत्वज्ञानचा संस्थापक कोण होता.
ऑप्शन ए सॉक्रेटिस, ऑप्शन बी एरिस्टॉटल, ऑप्शन सी प्लेटो का ऑप्शन डी मॅक्युली. तर या संदर्भामध्ये आपण विचार केला तर वेस्टर्न म्हणजे जे जागतिक तत्वज्ञान आहे, राजकीय तत्वज्ञान आहे, जगाला राजकीय तत्वज्ञान जर कळालं असेल तर ग्रीकांपासून कळालं किंवा युरोपीय देशापासून जगाला राजकीय तत्वज्ञान कळालं. राजकीय वाटचाल जी जगाची झालेली आहे आज लोकशाहीकडे, संसदीय लोकशाहीकडे झालेली आहे किंवा अध्यक्षीय लोकशाहीकडे जी झालेली आहे ती पाश्चात्य देशाकडून किंवा पाश्चात्य राजकीय विचारवंताकडूनच या राजकारणाचा विस्तार झालेला आहे. हे आपल्याला दिसून येतं. मग पाश्चिय वेस्टर्न फिलॉसॉफर जो कोण होता, संस्थापक किंवा फाउंडर जो कोण होता आपल्या लक्षात आहे, अरिस्टॉटल, प्लेटो. अरिस्टॉटल हा आणि मॅक्युली. मॅक्युली तर नंतरच्या काळामध्ये त्याचा एक नंतरचा जो जो काळ होता आणि त्या काळामध्ये मॅक्युलीनं आपलं योगदान दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, हे आपल्याला दिसून येतं. पण अरिस्टॉटल, प्लेटो आणि सॉक्रेटिस. सॉक्रेटिस हा वेस्ट, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल सॉक्रेटिस. कारण सॉक्रेटिस हा एकदम अगोदर सुरुवातीपासून त्यांनी संवादाच्या माध्यमातून किंवा जी फिलॉसॉफी आहे, राजकारण आहे, ते कशा प्रकारे असावं त्यांनी संवादाच्या माध्यमातून सॉक्रेटिसनं या पॉलिसीचा, वेस्टर्न पॉलिसीचा पाया रचला. म्हणून आपण त्याला म्हणतो वेस्टर्न पॉलिसीचा जो फाउंडर आहे तर तो आहे सॉक्रेटिस. म्हणून याचं उत्तर आपल्याला ए देता येईल. आणि अरिस्टॉटल आणि प्लेटो हे सॉक्रेटिसचा शिष्य, प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. विच टू कंट्रीज पार्टिसिपेटेड इन 1, 2, 3 ट्रिटी. म्हणजेच काय, 1, 2 आणि 3 हा जो करार झाला होता, 1, 2 करारामध्ये कोणत्या दोन देशांचा सहभाग होता? ऑप्शन ए इंडिया अँड अमेरिका, भारत व अमेरिका. ऑप्शन बी इंडिया अँड रशिया, भारत व रशिया. ऑप्शन सी इंडिया अँड बांगलादेश, भारत व बांगलादेश. ऑप्शन डी इंडिया अँड चायना. आपण विचार केला एलिमिनेट जी आपण ऑप्शन कडून आपण जाऊ. इंडिया व 1, 2, 3 जो हा करार आहे, हा कशा संदर्भात मी तुम्हाला सांगतो. 1, 2, 3 हा करार जो आहे तो आहे अणुकरार. अणुकराराच्या संदर्भातला हा करार आहे. मग अणुकरार आपण भारत व रशियाने केलेला आहे का, भारत व रशियाच्या संदर्भात झालेला आहे का? तर भारत व रशियाच्या या दोन देशादरम्यान शस्त्रासंदर्भात आणि गॅस पाईपलाईन किंवा गॅसच्या संदर्भात भारत व रशिया चा करार झालेला आपल्याला दिसून येतो. भारत व बांगलादेश यांच्यामध्ये करार झालेला आहे का? नाही झालेला. भारत व चीन यांच्यामध्ये कोणताही करार आतापर्यंत झालेला नाही. म्हणून आपल्याला सांगता येते की भारत व अमेरिका आणि हा करार या दोन देशांदरम्यान झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ए सांगता येत. 1, 2, 3 हा ट्रिटी काय होता? भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान 2005 साली डॉक्टर मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज बुश यांच्या दोन यांच्यामध्ये किंवा ह्या दोन देशांमध्ये हा करार झालेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या कराराची देवाणघेवाण काय होती? तर न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे आण्विक जी ऊर्जा आहे, आण्विक ऊर्जा, अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे जे सध्याचं जे तंत्रज्ञान आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर तो 2005 मध्येच आपण त्यांच्या अमेरिकेकडून घ्यायचं. आणि अशा संदर्भातला हा 2005 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये हा करार आपल्याला झालेला दिसून येतो. 2005 याचं वर्ष आहे. म्हणून याचं उत्तर येईल आपल्याला सांगता येईल भारत व अमेरिका. ऑप्शन क्रमांक ए. इमॅन्युअल वॉलेस्टिन यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 22, प्रश्न 22वा. सेंट्रल फीचर ऑफ इमॅन्युअल वॉलेस्टिन वर्क इज. इमॅन्युअल वॉलेस्टिन यांच्या कार्याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? आपल्याला या ठिकाणी सांगता येईल इमॅन्युअल वॉलेस्टिन यांनी, आता याचं ऑप्शन आहे जागतिक व्यवस्था, ऑप्शन ए. बी नेशन. सी रिलीजन. सिस्टीम्स प्रादेशिक प्रणाली. आणि अनडेव्हलप्ड अविकसित. तर याचा जर विचार केला इमॅन्युअल वॉलेस्टिन यांनी जागतिक व्यवस्थेसंदर्भात, वर्ल्ड सिस्टीम कशी असावी, जागतिक व्यवस्था, जागतिक राजकारणाच्या संदर्भात कशा प्रकारचे राष्ट्रांचे
एकमेकाशी संबंध असावेत या ठिकाणी इमॅन्युअल वॉलेस्टिन यांनी महत्वाचं कार्य केलेले आपल्याला दिसून येतं. राष्ट्राच्या संदर्भात आहेच, पण त्याच्या राष्ट्राच्याही पुढे जाऊन त्यांनी जागतिक व्यवस्था, जगाचा विचार केलेला आपल्याला त्यांच्या अभ्यासातून लक्षात येतं इमॅन्युअल वॉलेस्टिनच्या. म्हणून याचा उत्तर आहे ए, वर्ल्ड सिस्टीम. नेशन पेक्षा त्यांनी जगाचा जास्त विचार केला. रिलिजन आणि अनडेव्हलपमेंट, अविकसित याचं उत्तर होणारच नाही. आणि प्रादेशिक प्रणाली म्हणजे एकदम छोटा प्रादेशिक स्तरावरचा त्यांनी अभ्यास केला नाही, किंवा प्रादेशिक प्रणाली संदर्भातच त्यांनी अभ्यास केला नाही, तर त्यांनी प्रादेशिकच्या पुढे जाऊन, राष्ट्राच्याही पुढे जाऊन जागतिक व्यवस्था किंवा जागतिक देशांचे संबंध कसे असावे, जगातील देशांचे जागतिक व्यवस्था कशी असावी, वर्ल्ड सिस्टीम कशा प्रकारची असावी, कशा प्रकारे त्यांनी संबंध एकमेकांशी प्रस्थापित करावेत, या संदर्भात त्यांनी आपला चिंतन किंवा अभ्यास केलेला दिसून येतो. म्हणून आपल्या याचा आन्सर आहे जागतिक व्यवस्था, वर्ल्ड सिस्टीम, हे आपल्याला उत्तर या संदर्भात देता येईल. प्रश्न 23, प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी इज अ वर्क बाय. राजकीय अर्थव्यवस्थेची तत्व हे यांचं काम आहे. राजकीय अर्थव्यवस्था, पॉलिटिकल इकॉनॉमी. तर याच्यामध्ये हेगेल पर्याय आहे पहिला, ए हेगेल, दुसरा आहे बी मार्क्स, सी जे.एस. मिल आणि डी लेनिन. मार्क्स हा जो किंवा हेगेल तत्व जे राजकीय विचारवंत होते, याचा जर अभ्यास केला, त्यांनी राजकीय अर्थव्यवस्थेवर कार्य न करता राज्याची व्यवस्था कशी असावी या संदर्भात महत्वाचं कार्य केलेलं दिसून येतं. राज्य कशा संदर्भात असावे, राज्य त्या राज्यातील प्रजेच्या संदर्भात आपल्याला काम त्यांचं दिसून येतं. मार्क्स हा मार्क्सवादी विचारवंत आपण म्हणतो. मार्क्सवादी याचा अर्थ काय, की चळवळ करणे, या संदर्भात हा मार्क्सवादी विचारवंत मार्क्स आपल्याला कार्य दिसून येतं. चळवळीतून आपले हक्क मागण्या मान्य करून घेतात. आणि लेनिन पण यांचं पण कार्य राज्याच्या संदर्भात कशा प्रकारे असावं हे संदर्भात दिसून येतं. आणि जो ऑप्शन जे.एस. मिल मात्र हे राजकीय अर्थव्यवस्था, राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये कशा प्रकारची अर्थव्यवस्था असावी, कशा प्रकारे अर्थव्यवस्था उभी करावी राज्याने, या संदर्भात कुणी जर विचार केलेला असेल तर ते आहे आपल्याला दिसून येतं जे.एस. मिल. म्हणून आपल्याला याचा आन्सर सांगता येईल की ऑप्शन क्रमांक सी, जे.एस. मिल. समुदाय विकास कार्यक्रम. समुदाय विकास कार्यक्रम काय आहे, तर हा समुदाय विकास कार्यक्रम, प्रश्न 24, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम स्टार्टेड इन. समुदाय विकास कार्यक्रम कधी सुरू झाला? समुदाय विकास कार्यक्रम हा कुठे सुरू झाला? भारतामध्ये सुरू झाला. कशासाठी सुरू झाला आणि कधी सुरू झाला आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये सुरू झाला? सध्या पंचवार्षिक योजना सध्या बंद आहेत, तर सध्या नीती आयोगाचं कार्य आहे. पंचवार्षिक योजनेच्या ठिकाणी नरेंद्र मोदी शासनाने नीती आयोग त्या ठिकाणी स्थापन केलाय. आता सध्याच्या विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो की तुम्ही नीती आयोगावर थोडासा अभ्यास करावा. नीती आयोग कधी स्थापन झाला, नीती आयोगाचे जे काही आताचे अध्यक्ष कोण आहेत, नीती आयोगाचे सदस्य कोण कोण आहेत, या संदर्भात तुम्ही आता सध्याचे त्याचे अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, त्याचे सदस्य कोण, याच्या संदर्भात अभ्यास आता सध्याचा करंट विषय म्हणून तुम्ही त्याचा अभ्यासावा असं मला वाटतं. आता समुदाय विकास कार्यक्रम याची सुरुवात कधी झाली आणि कशासाठी झाली हे आपण पाहणार आहोत. समुदाय विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952 ला. कारण ज्या वेळेस भारतामध्ये आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 1947 पासून तर 1951-52 ला ज्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्यावेळेस भारतामध्ये स्थापित झालं, आणि स्थापित झाल्यावर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल आपल्या त्यावेळेस 1952च्या पहिल्या शासनाच्या काळामध्ये शासनासमोर, तर भारतामध्ये दळणवळणाच्या सोयी निर्माण करणे, लोकांना सुशिक्षित करणे, शिक्षण, आरोग्य, शेतीविषयक असे खूप सारे प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाले. म्हणून त्यांनी एक प्रोग्राम राबवला की समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट नावाचा एक प्रोग्राम राबवला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. तर त्याची सुरुवात कधी झाली, तर 2 ऑक्टोबर 1952 ला या समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली. याचा उद्देश काय होता, तर गावातील लोकांना त्यांच्या पिकासंदर्भात प्रशिक्षण देणे, पशुपालन
सिंचन, सिंचनाच्या सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि त्यावेळेस जे कुटीर उद्योग चालत होते, ग्राम उद्योग चालत होते गावागावामध्ये, त्यांना प्रोत्साहन देणे. म्हणजेच काय होईल तर गाव पातळीवर गाव एक समृद्ध होईल. त्यानुसार या समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात 2 ऑक्टोबर 1952 या दिवशी झाली. म्हणून याचं उत्तर आहे 1952, ऑप्शन बी. प्रश्न 25वा. हु रिलेटेड द कन्सेप्ट ऑफ जीवनदान. जीवनदान संकल्पना कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए विनोबा भावे, बी जे पी नारायण, सी एम के गांधी, डी आर एम लोहिया. तर आपण विचार केला या चारही ऑप्शनचा. विनोबा भावे यांचं कार्य काय आहे? भूदान चळवळ आहे, वैयक्तिक सत्याग्रहाच्या संदर्भात पहिले वैयक्तिक सत्याग्रह होते. एम के गांधी भारताचे राष्ट्रपिता, त्यांच्या संदर्भात आपल्याला पूर्ण अभ्यास आहे. आणि त्यांच्यानंतर आर एम लोहिया, लोहियांचं पण नंतरच्या कार्यकाळामध्ये खूप मोठं भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान राहिले. आणि जे पी नारायण जे आहेत, जे पी नारायण यांनी जीवनदान ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जीवनदान जी कन्सेप्ट आहे जे पी नारायण यांच्या संदर्भात या ठिकाणी राहिलेली आपल्याला दिसून येते. इलिमिनेट आपण जर या ठिकाणी वापरला म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपल्याला सांगता येईल. प्रश्न 26वा. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इज अन एक्झाम्पल ऑफ अन. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याचं उदाहरण आहे. ए असोसिएटेड प्रेशर ग्रुप संघटनात्मक दबाव गट, बी इंस्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप संस्थात्मक दबाव गट, सी आयडियोलॉजिकल ग्रुप वैचारिक गट, डी एनोमिया प्रेशर ग्रुप ऑफ एन असोसिएशनल प्रेशर ग्रुप ऑल ट्रेडर्स अँड लॅब्स लेबर्स रेबलर्स फार्मर्स अँड युनियन्स. संघटनात्मक दबाव गटाचा निराशी दबाव गट यात सर्व व्यापारी मजूर शेतकरी संघटनांचा समावेश आहे. तर इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस हे कशा संदर्भात स्थापन झालं किंवा याचा काय उद्देश होता? तर याचा काय होता तर याचा आपण या ठिकाणी बघू. संघटनात्मक दबाव गट, असोसिएशनल प्रेशर ग्रुप ग्रुप किंवा इन्स्टिट्यूशनल प्रेशर ग्रुप किंवा एक संस्थेच्या संदर्भात एक दबाव गट तयार करणे किंवा एक संघटना तयार करून एक दबाव गट तयार करणे. त्याच्यानंतर एक वैचारिक आयडिओलॉजिकल काहीतरी एक विचार घेऊन एक ग्रुप तयार करणे. आणि डी संघटनात्मक दबाव गटाचा निराशी दबाव गट या सर्व व्यापारी मजूर शेतकरी संघटनेचा समावेश आहे. म्हणजेच काय आहे की इंडियन नॅशनल ट्रेड युनियन हे सीमित नव्हतं. म्हणजे संघटना तयार करून त्याच्यावर दबाव गट प्रेशर करणे अशा प्रकारचं नाही. किंवा एखाद्या ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या अंतर्गतच एक दबाव गट प्रेशर गट तयार करणे आणि त्या जे काही राबवणारे येतात इन्स्टिट्यूट राज्यकर्ते त्यांच्यावर दबाव निर्माण करणे हे पण नाही. आणि वैचारिक गट विचाराने लढाई लढणे हे तर आहे. सगळ्या ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यात इन्क्लूड आहेत. मग कशामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक डी एक संघटनात्मक दबाव गट तर तयार करायचा, पण हा दबाव गटाचा जो निराशी दबाव गट आहे किंवा निराश झालेला आहे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा मग तो कोणाच्या याच्यामध्ये सर्व व्यापाऱ्याच्या विरोधात, मालकाच्या विरोधात, सर्व व्यापारी मजूर आणि शेतकरी याचा सर्व यांचा त्या संघटनांचा या ठिकाणी समावेश होतो. आणि हा दबाव गट काय करतो तर आपल्या मागण्या आपल्या चळवळ करून मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी झालेला दिसून येतो. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येतं. म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपल्याला याचं उत्तर सांगता येईल. प्रश्न 27. अकॉर्डिंग टू एच कार अँड डॅश आर द बेसिस ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. एच कार यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आधार रिकामी जागा आणि रिकामी जागा आहे.
काय आहे EH कार यांच्यामध्ये, तर आपण पाहणार आहोत खाली. तर ऑप्शन क्रमांक ए, आयडिओलॉजी अँड लिडरशिप. नंबर, एक मिनिट. नंबर बी, कॅपेबिलिटी अँड मोरॅलिटी, क्षमता आणि नैतिकता. नंबर सी, पॉवर अँड इकॉनॉमी, सत्ता आणि अर्थव्यवस्था. अँड नंबर डी, वॉर अँड लिडरशिप, युद्ध आणि नेतृत्व. कार यांनी इंटरनॅशनल रिलेशन किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स याच्यावर त्यांचा अभ्यास आपल्याला दिसून येतो, आपण अभ्यास केला तर या ठिकाणी. त्यांनी विचार, आयडिओलॉजी अँड लिडरशिप, विचारधारा नेतृत्व, कॅपेबिलिटी अँड मोरॅलिटी, क्षमता आणि नैतिकता. सी, पॉवर अँड इकॉनॉमी, सत्ता आणि अर्थव्यवस्था. आणि डी, वॉर अँड लिडरशिप, युद्ध आणि नेतृत्व. त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो बेस आहे, काय काय आहे, तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपल्या लक्षात येईल की राज्याचं नेतृत्व, राज्यामध्ये काय आहे, राज्य जे आहे त्यांचं असं तत्वज्ञान होतं, राजकीय तत्वज्ञान. त्यांनी असं सांगितलं की राजाकडे आपलं क्षमता असावीत किंवा त्याने क्षमतेनुसार तो राजा त्याने आपल्या राज्याला विकसित करावं आणि त्या राज्यामध्ये एक नैतिक मूल्य जपासली जावीत, असं त्या कार यांचं मत होतं. म्हणून त्यांनी विचारधारेवर आणि नेतृत्वावर खूप विचार केलेला दिसून येतो. सत्ता मिळवण्यासाठी अर्थव्यवस्था हे त्यांचं तर योगदान त्यांनी दिलेलं नाही. युद्ध आणि नेतृत्व याचा पण त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये त्यांच्या या गोष्टीला पण त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. म्हणून आपल्या लक्षात येतं की त्यांनी राज्यात क्षमता आणि नैतिकता, नैतिक मूल्य, मोरॅलिटी राज्यामध्ये कशा प्रकारे असावी, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बेस आहे किंवा बेसिस आहे, हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं दिसून येतं. म्हणून याचं जे उत्तर आहे, काय सांगता येईल आपल्याला, बी, विचारधारा आणि नेतृत्व नाही, सत्ता आणि अर्थव्यवस्था नाही, युद्ध आणि नेतृत्व पण नाही, त्यांनी राज्याची क्षमता आणि मोरॅलिटी म्हणजेच नैतिकता हे त्याचं तर आपल्याला दिसून येतं. The chairman of the National Human Rights Commission is appointed by. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोणाकडून नेमले जातात? मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स हा काय करतो, तर एखाद्या व्यक्तीचे अधिकार किंवा एखाद्या व्यक्तीचे हक्काचं जर हनन झालेले असेल तर व्यक्ती हा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे किंवा राज्य मानवाधिकार आयोगाकडे ते आपण त्याकडे गेल्याच्या नंतर ते ते दाद मागू शकतात. कोणाला मागू शकतात, तर शासनकर्त्याला ते हक्काच्या संदर्भात दाद मागू शकतात. मग त्याचे अध्यक्ष जे आहेत ते कोणाकडून निवडले जातात? ऑप्शन क्रमांक ए आहे प्राईम मिनिस्टर, ऑप्शन क्रमांक बी आहे प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती, ऑप्शन क्रमांक सी व्हाईस प्रेसिडेंट, उपाध्यक्ष, का डी काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती. राष्ट्रपती हे जरी नामधारी प्रमुख असले तरी ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षाची नेमणूक करतात, सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक करतात. अशा प्रकारे याचं आपल्याला उत्तर सांगता येईल राष्ट्रपती. हु डिस्क्राइब्ड फ्रीडम ॲज द सायलेन्स ऑफ द लॉज. कोणी स्वातंत्र्याचं वर्णन कायद्याचं मौन असं केलं आहे? तर 29वा प्रश्न आहे. ए, ऑप्शन क्रमांक ए, इसाया बर्लिन, बी, थॉमस हॉब्स, सी, मिल्टन फ्राइडमन, डी, J.S. मिल. यांनी या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की थॉमस हॉब्स याने स्वातंत्र्यावर वैयक्तिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे प्रकार, नकारात्मक स्वातंत्र्य, सकारात्मक स्वातंत्र्य, असे स्वातंत्र्याचे प्रकार आपल्याला सांगितलेले दिसून येतात थॉमस हॉब्स यांनी. आणि स्वातंत्र्यावर खूप सारं जे आपलं मत आहे, परखड मत व्यक्त केलेलं आहे, तर कोणी केलेलं आहे, तर थॉमस हॉब्स या राजकीय विचारवंतांना आपल्याला केलेले दिसून येते. आणि अर्थातच कायद्याचं जे स्वातंत्र्याचं जे वर्णन आहे, कायद्याचं मौन, असं थॉमस हॉब्स यांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. मिल्टन फ्राइडमॅन याचं उत्तर होणार नाही.
JS मिल हे पण नाही आणि इयासा बर्लिन हे पण नाही. कारण व्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा स्वातंत्र्याच्या प्रकाराच्या संदर्भात थॉमस हाब्स या राजकीय विचारवंताचं खूप सारा आपलं मत यांनी व्यक्त केलं आपल्याला दिसून येते. प्रश्न 30वा, विच प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ द UN इज एक्झम्प्टेड फ्रॉम सबमिटिंग द अॅन्युअल रिपोर्ट्स टू द जनरल असेंब्ली? संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखांपैकी कोणत्या शाखेला आमसभेला वार्षिक अहवाल सादर करण्यापासून सूट देण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्राच्या मुख्य शाखांपैकी कोणत्या शाखेला आम सभेला वार्षिक अहवाल सादर करण्यापासून सूट देण्यात आली आहे? संयुक्त राष्ट्र, UN, युनायटेड नेशन्स याची स्थापना झाली. युनायटेड नेशनची स्थापना आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत. करणाऱ्या सुरक्षा परिषद आहे, त्याच्यानंतर सल्लागार परिषद आहे, अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो संयुक्त राष्ट्राचा जो लेखाजोखा आहे, आर्थिक लेखाजोखा, त्याचा दरवर्षी त्याच्या आमसभेमध्ये आर्थिक लेखाजोखा वार्षिक अहवाल त्याला सादर करावा लागतो, त्याचं वर्कआउट सादर करावं लागतं. तर ते कोणत्याही शाखेला नाही, तर त्याचे आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत. नंबर ए सुरक्षा परिषद, नंबर बी आंतरराष्ट्रीय न्यायालय, नंबर सी विश्वस्त मंडळ आणि नंबर डी आर्थिक आणि सामाजिक मंडळ. तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. हे युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्राची एक शाखा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. याला ह्या जी शाखा आहे या शाखेला त्यांचा जो आमसभा असते युनायटेड नेशनची, त्या युनायटेड नेशनच्या आमसभेला आपला वार्षिक अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही किंवा त्यांना सूट दिलेली आहे. मग सुरक्षा परिषद तो पण आपला वार्षिक अहवाल सादर करतात. ज्यावेळेस त्यांची आमसभा असते संयुक्त राष्ट्राची, त्यावेळेस ते आपला वार्षिक अहवाल सादर करतात. विश्वस्त मंडळ असतं, त्यांना पण आपला वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. आणि जे आर्थिक आणि सामाजिक जे मंडळ असतं त्यांना पण आपला आर्थिक अहवाल वार्षिक अहवाल तो सादर करावा लागतो आमसभेला. आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे त्यांना मात्र त्याच्यातून सूट देण्यात आलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय जे संयुक्त राष्ट्राची मुख्य शाखा आहे, विविध शाखा आहेत, त्यापैकी एक आंतरराष्ट्रीय न्यायालय ही एक शाखा आहे. आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय हे मात्र हेग या ठिकाणी आहे. हेग या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, ऑप्शन क्रमांक बी. 31वा प्रश्न, अकॉर्डिंग टू मेन अँड विमेन वर्क मोर अँड आर ऑल्सो रेडी टू सॅक्रिफाईस ड्यू टू मॉरॅलिटी. यांच्या मते म्हणजे कोणाच्या मते मनोधैर्यामुळे स्त्री पुरुष अधिक कार्य करून त्याग करण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी तयार होत असतात? ऑप्शन ए पामर अँड पर्किन्स, बी हन्स मॉर्गेनथा, नंबर सी हेगेल आणि थॉमस हॉब्स, डी. तर याचं काय आहे, याचं प्रश्नाचा आपण विचार जर केला तर कोणाच्या मते मनोधैर्यामुळे स्त्री पुरुष अधिक कार्य करून त्याग करण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी तयार होत असतात. जर स्त्री पुरुषांना आपण जर त्यांना त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण न करता त्यांना जर आपण मार्गदर्शन केलं किंवा त्यांना सपोर्ट केला तर ते अधिक कार्य करून किंवा संघर्ष करण्यासाठी ते तयार होतात असं कोणी म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये चारी जर ऑप्शनचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येते ऑप्शन क्रमांक ए पामर अँड पर्किन्स यांनी या तत्ववेत्यांनी राजकीय तत्ववेत्यांनी सांगितलं आहे सर की स्त्री पुरुष यांना ह्या दोघांनाही मनोधैर्य त्यांचं जर आपण वाढवलं, त्यांना जर मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले तर ते काय करतील, संघर्ष करण्यासाठी आणि आपला त्या राज्यासाठी त्याग करण्यासाठी ते तयार होतील असं पामर आणि पर्किन्स यांचं मत आहे. हन्स मॉर्गेनथा यांनी इंटरनॅशनल राजकारणावर
आपलं मत व्यक्त केलेलं आहे, राजकीय मत. हेगेल आणि हॉब्स, हे हॉब्स हा व्यक्ती स्वातंत्र्यवादी आहे, स्वातंत्र्याविषयी मत व्यक्त केलेलं आहे. हेगेल पण यांनी पण या ठिकाणी आपल्याला हेगेल यांनी राज्य म्हणजे दैवी सिद्धांत हा एक जर्मन आदर्शवादी तत्वज्ञान आहे. हेगेल आणि हे वेगवेगळे राजकीय तत्वज्ञान आणि त्यांचं राजकीय सांगितलेलं तत्वज्ञान हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण यात उत्तर आहे ए, पामर अँड पर्किन्स. Which one of the following problem is related to Indo-Bangladesh? खालीलपैकी कोणती समस्या भारत व बांगलादेशशी संबंधित आहे? कोणती समस्या संदर्भात आहे? ऑप्शन क्रमांक आपण पाहू आता. ए, डोकलाम. नंबर बी, तिस्ता वॉटर डिस्ट्रीब्युशन. नंबर सी, तामिल इश्यूज. आणि नंबर डी, काश्मीर. ज्यावेळी जर विचार केला भारताच्या प्राकृतिक भारताचा जर विचार केला तर डोकलाम हा जो वाद आहे हा सध्याचा गेल्या वर्षीपासून आपण चर्चेमध्ये असलेला ऐकतोय. डोकलाम हा वाद तर तो कोणत्या देशासंदर्भात आहे? तर तो आहे भारत आणि चीन. तामिळ इश्यू जो आहे, तामिळनाडूच्या शेजारी किंवा भारताच्या दक्षिणेला जे श्रीलंका आहे, श्रीलंके संदर्भात तामिळ इश्यू, कारण त्या श्रीलंकेमध्ये तामिळ जी लोक आहेत त्या ठिकाणी तामिळ लोक असल्यामुळे तामिळ इश्यू तिथं भारत आणि श्रीलंका या देशासंदर्भात आहे. काश्मीर वाद आहे तर तो आपल्याला माहितच आहे, भारत आणि पाकिस्तान संदर्भात जम्मू अँड काश्मीर या राज्यासाठी काश्मीर वाद चालू आहे. मग ऑप्शन क्रमांक राहिला बी, तिस्ता पाणी वाटप, तिस्ता वॉटर डिस्ट्रीब्युशन. भारतातून ज्या वाहत जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या बांगलादेशमध्ये जातात, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश त्या नद्या वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात. भारतामध्ये जे धरण आहे त्या त्या धरणामध्ये किती पाणी अडवायचं आणि किती पाणी बांगलादेशला सोडायचं या संदर्भामध्ये तो तिस्ता पाणी वाटप हा जो वाद आहे तो आपला भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी. द बुक थॉट्स ऑन पाकिस्तान रिटन बाय, थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक कोणी लिहिली? ऑप्शन ए, बी आर आंबेडकर. बी, पंडित जवाहरलाल नेहरू. सी, आर एम लोहिया. डी, जयप्रकाश नारायण. याचं उत्तर आपल्याला सर्वांना माहितच आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी हे बी आर आंबेडकर यांनी हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान. स्वातंत्र्य या संदर्भात हा 34वा प्रश्न आहे. 34वा प्रश्न. द टर्म लिबर्टी हॅज बीन ड्रॉन फ्रॉम द लॅटिन टर्म. स्वातंत्र्य हा शब्द लॅटिन भाषेतील कोणत्या शब्दावरून घेतला आहे? ए, लिबरल. बी, लिंगुआ. सी, लेबर. डी, लिबर. हे आपल्याला माहितच आहे. याच्यामध्ये LIBER, लिबर यापासून, लिबर या लॅटिन शब्दापासून लिबर्टी हा शब्द घेतलेला आहे, म्हणजे स्वातंत्र्य. लेबर याचा आन्सर नाही, लिंगुआ पण नाही आणि लिबरल पण नाही. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण पाठांतर केले तर याचं आन्सर आपल्याला नक्कीच येऊन जाईल. 35वा प्रश्न. ऑल ट्रेड ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर ऑफ. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? हा पण प्रश्न आहे. 1920, 1936, 1982 का 1921? तर 1920 याचं उत्तर आहे 1920. 1920 ला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते.
लोकशाही समाजवाद ही संकल्पना कोणी स्पष्ट केली? हू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डेमोक्रेटिक सोशलिझम? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी जयप्रकाश नारायण, ऑप्शन सी आर एम लोहिया, डी पंडित नेहरू. तर याच्यामध्ये लोकशाही आणि समाजवाद ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे की लोकशाही समाजवाद म्हणजे काय, समाजवाद आणि म्हणजे काय, ही एक आर्थिक स्वरूपाची काय आहे कन्सेप्ट आहे, आर्थिक स्वरूपाची. समाजवाद आणि लोकशाही समाजवाद ही ही एक राजकीय आणि आर्थिक स्वरूपाची संकल्पना आहे. म्हणजेच काय की लोकशाही पण आहे आणि समाजवाद पण आहे. म्हणजे आर्थिक समता, समाजामध्ये आर्थिक समता स्थापन करणे हे लोकशाही समाजवादाचं मुख्य उद्दिष्ट आहे. समाजवाद काय आहे तर तो समतेवर आहे. जी सामाजिक उत्पादकाची साधने आहेत समाजामध्ये, उत्पादक समाजा जी उत्पादका जी साधने आहेत त्याच्यावर समाजाचा समान हक्क असणे याला आपण समाजवाद म्हणतो. मग लोकशाही समाजवाद म्हणजे काय, तर लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे की लोकशाहीमध्ये मूल्यांचा विचार केला जातो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, पुन्हा जनतेचं सार्वभौमत्व, पुन्हा कायद्याचं राज्य, त्याच्यानंतर मताला प्रौढ मताधिकार याचा पण आपण विचार करतो. सत्तेचं विभाजन, सत्तेचं केंद्रीकरण, या सगळ्या गोष्टी लोकशाही समाजवादामध्ये येतात. म्हणून लोकशाही समाजवाद ही कन्सेप्ट जी आहे त्यालाच आपण खूप फास्ट कन्सेप्ट आहे किंवा नवीन अप्रोचची कन्सेप्ट आहे लोकशाही समाजवाद. त्यालाच आपण उत्क्रांतीवादी समाजवाद पण असं म्हणू शकतो. लोकशाही समाजवादालाच एक पर्यायी शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे उत्क्रांतीवादी समाजवाद. आणि लोकशाही समाजवादाचं जे माहेरघर आहे हा पण एक या ठिकाणी या संदर्भात प्रश्न मला या ठिकाणी सांगावा वाटतो की लोकशाही समाजवादाचा जे माहेरघर आहे ते आहे इंग्लंड. कारण त्या लोकशाही समाजवादाचा जो उगम आहे किंवा उदय आहे तो दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर लोकशाही समाजवाद हा इंग्लंड मधून सुरुवात झाला. आपल्याला माहिती आहे की गिरणी च्या संदर्भामध्ये या ठिकाणी तो लोकशाही समाजवाद विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर कार्ल कार्ल मार्क्सला शास्त्रीय समाजवादाचा जनक असं पण म्हटलं जातं. म्हणून आपल्याला याचं माहिती आहे आन्सर की महात्मा गांधी यांनी लोकशाही समाजवादावर कार्य केले का, नाही. त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण यांचं पण लोकशाही समाजवाद यांनी पण संकल्पना ही पहिल्यांदा स्पष्ट केलेली नाही. आर एम लोहिया यांचं पण नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मात्र लोकशाही समाजवाद ही एक नवसंकल्पना, समाजवादी आणि लोकशाही पण आणि समाजवाद पण ही नवसंकल्पना आहे, म्हणजेच उत्क्रांतीवादी समाजवाद याला आपण म्हणतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही लोकशाही समाजवादाची संकल्पना आपल्याला स्पष्ट केलेली दिसून येते. याचं उत्तर आहे डी. खालील पैकी प्रश्न 37 खालील व्यक्तीपैकी कोणी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले? हु अमंग द फॉलोइंग पर्सनॅलिटी स्टार्टेड द न्यूजपेपर हरिजन? ए बी जी टिलर, बी एम के गांधी, सी बी आर आंबेडकर, डी व्ही डी सावरकर. ऑप्शन क्रमांक याचं माहिती आहे आपल्याला, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? बी एम के गांधी. आणि वेगवेगळे डॉक्टर बी आर आंबेडकर, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोहिया, राम मनोहर लोहिया यांनी कोणकोणते वृत्तपत्रे सुरू केलेत ह्या संदर्भात थोडस आपल्याला अभ्यास ठेवावा लागणार आहे. प्रश्न 38 42वी घटना दुरुस्तीच्या संदर्भात आहे. बेच 42 अमेंडमेंट ऍक्ट वॉज पास्ड बाय द पार्लिमेंट इन 42व्या घटना दुरुस्ती कायदा संसदेने रिकाम्या जागाला मंजूर केला. तर 1976 ला याचं उत्तर आहे 1976. 1967 नाही, 1968 नाही आणि 1977. 1976 आणि 1978 ला 44वी घटना दुरुस्ती झाली. अशा दोन घटना दुरुस्ती आपल्याला लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती जर कोणती असेल तर सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती ही 42वी घटना दुरुस्ती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 42 या घटना दुरुस्तीनुसार भारताचा जो सरनामा आहे त्या सरनामा प्रियम्बल आहे त्या सरनाम्यामध्ये बदल करण्यात आला. धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे, धर्मनिरपेक्ष हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आला. असे खूप सारे बदल किंवा घटना दुरुस्ती कायदा या ठिकाणी संसदेने आपल्याला पारित केलेले, मंजूर केलेले दिसून येतात. आणि सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती जी आहे ती 42वी घटना दुरुस्ती आहे आणि ती 1976 या वर्षी झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यानंतरच 1978 ला 44वी घटना दुरुस्ती झालेली आपल्याला दिसून येते.
द इसेन्स ऑफ नॅचरल राईट्स इज दॅट, नैसर्गिक हक्कांचं सार आहे. नैसर्गिक हक्क, इसेन्स, इसेन्स ऑफ नॅचरल राईट्स, आपले नॅचरल राईट्स कोणकोणते आहेत त्या संदर्भात आहे. ऑप्शन ए, दे आर डिराइव्ड फ्रॉम हिस्टॉरिकल स्टेट ऑफ नेचर, ते ऐतिहासिक स्थितीपासून निसर्गापर्यंत घेतलेले आहेत. बी, they existed in the state of nature and are not existent in civil society, ते निसर्गाच्या राज्यात अस्तित्वात आहेत आणि नागरी समाजात अस्तित्वात नाहीत. सी, they are products of nature conceived as a consequence of physical forces. D, they are in conformity with universal principle of justice and morality. ते न्याय आणि नीती आणि नैतिकतेच्या सार्वत्रिक सिद्धांतानुसार आहेत. तर नैसर्गिक हक्कांचा सार, आपले नैसर्गिक हक्क कोणते, काय आहे? नैसर्गिक हक्कांचा जर विचार केला तर ते नैसर्गिक हक्क कोणते आहेत, त्याचा सार काय आहे, विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपण जर सर्व प्रश्नांचा विचार केला तर आपण एकदा प्रत्येक उत्तरांचा, पर्यायांचा विचार करू. ते ऐतिहासिक स्थितीपासून निसर्गापर्यंत घेतलेले आहेत. ते निसर्गाच्या राज्यात अस्तित्वात आहेत आणि नागरी समाजात अस्तित्वात नाहीत. पहा, ते ऐतिहासिक स्थितीपासून निसर्गापर्यंत घेतलेले आहेत म्हणजे पूर्वीच्या स्थितीपासून, आणि आपण नॅचरली किंवा निसर्गातूनच ते आपल्याला नैसर्गिक हक्क मिळालेले आहेत आणि आपल्याला त्या राज्यामध्ये सुद्धा आपण किंवा समाजामध्ये वावरत असताना पण ते आपल्याला मिळाले पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे. ते बी आहे, निसर्गाच्या राज्यात असतं ते आपले नैसर्गिक हक्क आहेत, पण आपल्याला समाजामध्ये त्याला अस्तित्व नाही किंवा समाजात ते आपल्याला हक्क मिळत नाहीत. हे होऊ शकतं का? नाही होऊ शकत. सी, भौतिक शक्तींचं, जे काही भौतिक शक्ती आहेत निष्कर्षानुसार संकल्पित केलेली ही निसर्गाची उत्पादने आहेत. म्हणजे भौतिक शक्तीनुसार किंवा भौतिक शक्तीच्या आधारे किंवा त्याच्या जे निष्कर्ष आहेत त्याच्यानुसार ही तयार केलीत आणि त्याच्यानुसार हे आपल्याला हक्क दिलेत. हे पण आपल्याला होऊ शकत नाही, कारण ते नॅचरली आपले हक्क आहेत, नैसर्गिक हक्क आहेत. ते न्याय आणि नीती आणि नैतिकतेच्या सार्वत्रिक सिद्धांतानुसार आहेत. ते कोणत्याही सिद्धांतानुसार आहेत. म्हणजेच काय, ते समाजाची काही न्याय नीती तत्व जे आहेत त्या जी काही समाजामध्ये वावरत असताना जी काही त्या समाजाची किंवा आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची जे सिद्धांत आहेत, नियम आहेत, त्या सिद्धांतानुसार ते आपल्याला बहाल केलेली हक्क आहेत असं पण ते नाहीत. याचा अर्थ असा आहे की याचं उत्तर आहे ए, ते ऐतिहासिक स्थितीपासून निसर्गापर्यंत घेतलेले आहेत. ते आपल्याला नैसर्गिक हक्क मिळाले. ते कोणत्याही राज्यापासून किंवा राज्याने तयार केलेले हक्क नाहीत किंवा राज्याने बहाल केलेले आपल्याला हक्क नाहीत किंवा कोणत्या भौतिक शक्तीच्या निष्कर्षानुसार ते आपल्याला हक्क बहाल केलेले नाहीत आणि ते नैसर्गिक आहेत पण समाजात अस्तित्वात असे पण नाहीत. म्हणून याचं उत्तर आहे ते ऐतिहासिक स्थितीपासून निसर्गापर्यंत घेतलेल्या अवस्थेपर्यंत किंवा घेतलेपर्यंत आहेत. मॅकमोहन लाईन च्या संदर्भात हा प्रश्न आहे. प्रश्न 40, मॅकमोहन लाईन डिवाइड विच टू कंट्रीज, मॅकमोहन जी रेषा आहे, डिवाइड लाईन आहे, ती कोणत्या देशा संदर्भात आहे? ऑप्शन ए, इंडिया अँड चायना, भारत व चीन. ऑप्शन बी, इंडिया अँड नेपाळ, भारत व नेपाळ. ऑप्शन सी, इंडिया अँड बांगलादेश, भारत व बांगलादेश. ऑप्शन डी, इंडिया अँड पाकिस्तान, भारत व पाकिस्तान. आपण पाहणार आहोत इंडिया इंडिया आणि पाकिस्तान किंवा इंडिया आणि नेपाळ याच्यामध्ये इंडिया वर्सेस अफगाणिस्तान नेपाळ याच्यामध्ये जी डिवाइड लाईन आहे त्याचं नाव आहे ड्युरँड लाईन. ड्युरँड लाईन इंडिया, अफगाणिस्तान आणि नेपाळ याच्या संदर्भात ड्युरँड लाईन आहे. ज्याच्या संदर्भात आहे भारत व चीन, भारत व चीनच्या संदर्भात आहे, भारत व चीनच्या संदर्भात आहेत काही इंडिया व पाकिस्तान हे पण या ठिकाणी मॅकमोहन रेषा जी आहे इंडिया व पाकिस्तान या संदर्भात आपल्याला दिसून येते. आणि भारत व चीन याच्या संदर्भात आहे रेड क्लिफ ही भारत व चीनच्या संदर्भात आपल्याला दिसून येते. ऑप्शन क्रमांक आहे डी, भारत व पाकिस्तान.
41वा प्रश्न. द कमिटी appointed in 1977 to study the working of Panchayati Raj institution was under the chairmanship of. 1977 मध्ये पंचायत राज संस्थांच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी कोण होते? हा पंचायत राज व्यवस्थेच्या संदर्भात आहे. पंचायत राज संस्थांच्या अभ्यासाच्या संदर्भात जी समिती नेमली होती ती कोणती होती? तर त्याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अशोक मेहता. 1977 मध्ये पंचायत राज व्यवस्था होती. अशोक मेहता च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, कमिटी नेमली आणि त्या कमिटीचं काय काम होतं तर पंचायत राज व्यवस्था जी आहे, पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करणे आणि तो पंचायत राज व्यवस्था कितपर्यंत हा यशस्वी प्रयोग झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, याचा अभ्यास करण्याचं काम अशोक मेहता या कमिटीचं होतं. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक आहे बी, अशोक मेहता. 42वा प्रश्न. इन विच इयर एनपीटी ट्रिटी वॉज हेल्ड? एनपीटी करार कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1992, ऑप्शन बी 1987, ऑप्शन सी 1991, 1968, ऑप्शन डी. तर एनपीटीचा लॉंग फॉर्म सांगतो. न्यूक्लिअर प्रोलिफरेशन ट्रिटी, म्हणजे 1968चा हा करार आहे. 1968चा अण्वस्त्रांच्या अप्रसारणावर बंदी घालणे किंवा त्या संधी, अण्वस्त्र प्रसारणावर जे आहे, अण्वस्त्र चाचण्या, अणुचाचण्या ज्या वेगवेगळ्या देशांनी घ्यायच्या नाहीत आणि वस्त्र जे आहेत, शस्त्र जे आहेत, ती शस्त्र एकमेका राष्ट्रांना हस्तांतरित करण्यावर जी बंदी घातली होती ती आहे एनपीटी ट्रिटी, म्हणजेच हा एनपीटी करार, आणि तो झाला होता 1968 या वर्षी. म्हणजे उत्तर आहे 1968, ऑप्शन क्रमांक डी. 43वा प्रश्न. द मेन पर्पज ऑफ द इंडो श्रीलंका ट्रिटी वॉज. भारत श्रीलंका कराराचा मुख्य हेतू होता. ए, इंडियाज वॉर अगेन्स्ट तामिल्स, भारताचे तामिळ विरुद्ध युद्ध. बी, इंडियाज इंटेन्शन टू पार्टिशन, श्रीलंकेचं विभाजन करण्याचा भारताचा हेतू. सी, टू एंड द इथेनिक स्ट्राईक बिटवीन द सिंहलीज अँड तामिळ, सिंहली आणि तामिळमध्ये वांशिक कलह संपवणे. अँड डी, टू लेगस तामिळ मिलिटंट ग्रुप्स, म्हणजेच काय, तामिळ लढाऊ गट कायदेशीर करणे. याचं ऑप्शन आहे सी, सिंहली आणि तामिळमधील वांशिक कलह त्या ठिकाणी संपवणे. कारण तामिळ आणि जे श्रीलंकन जे लोक आहेत, सिंहली आणि तामिळनाडूहून श्रीलंकेमध्ये गेलेले जे आहेत तामिळ वंशाची लोक, यांच्यात जो पूर्वापार संघर्ष चालू आहे सिंहली आणि तामिळ या लोकांमध्ये, वांशिक कल जो कल आहे वांशिक किंवा जो संघर्ष त्या ठिकाणी सुरू आहे श्रीलंकेमध्ये, तो संपवणे हाच या कराराच्या मागचा मुख्य उद्देश आहे, भारत आणि श्रीलंका कराराचा. भारताचे तामिळ विरुद्ध युद्ध हे तर नाही होणार. श्रीलंकेचं विभाजन करण्याचा भारताचा हेतू आहे का? हे पण नाही. आणि तामिळ लढाऊ गट कायदेशीर करणे, कारण जो तामिळ लढाऊ जो गट आहे श्रीलंकेमध्ये अस्तित्वात आहे, तो त्याला कायदेशीर मान्यता देणे हा भारताचा उद्देश आहे का? नाही. तर मग ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच काय, जे मूळचे तिथले सिंहली जे लोक आहेत आणि तामिळ लोक आहेत त्यांच्यामध्ये जो वांशिक संघर्ष सुरू आहे, तो संघर्ष कमी करणे किंवा संपवणे, तो संघर्ष हाच मुख्य उद्देश या करारामागचा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी. 44वा प्रश्न आहे. फेन वॉज युरोपियन युनियन इस्टॅब्लिश्ड, युरोपियन संघाची स्थापना कधी झाली? ए 1972, बी 1982, 1992 आणि 1994. युरोपियन युनियन याच्यामध्ये 27 देश आहेत, युरोप खंडातील पूर्ण देश आहेत. याचं उद्दिष्ट काय होतं तर युरोपियन देशामध्ये युरोपियन जे देश आहेत त्याच्यामध्ये राजकीय आणि शासकीय संयुक्तता आणणे आणि समान अर्थव्यवस्था युरोपियन जे राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये निर्माण करणे आणि समान व्यापारी जे नियम आहेत त्यांचे 27 देशांमध्ये समान व्यापारी नियम त्यांना लागू करणे, हा युरोपियन युनियनचा उद्दिष्ट होतं. मेन
एम होतं याचं, या मागचं. आणि याची स्थापना कधी झाली, तर आपण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पाहत आहोत: 1972, 1982, 1992 आणि 1994. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल 1992 साली युरोपियन युनियन ची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. 45वा प्रश्न: हु सेड अ चेन ऑफ ग्रुप्स अँटी ग्रुप्स कम्स इनटू एक्झिस्टन्स ड्यू टू बॅलन्स ऑफ पॉवर विच इस्टॅब्लिश स्टॅबिलिटी अँड अवॉइड्स वॉर. यांच्या मते, कोणाच्या मते, सत्ता संतुलनामुळे गट प्रतिगट निर्मितीची श्रृंखला तयार होते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थिरता निर्माण होऊन युद्धाचा धोका टळतो. सध्याच रशियाचं युद्ध सुरू आहे, रशिया आणि शेजारी राष्ट्र. त्या संदर्भामध्ये सत्ता संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर, गट प्रतिगटाची निर्मिती करायची, निर्मितीची श्रृंखला तयार करायची. म्हणजे काय, की राष्ट्रांचे एक गट तयार करायचे की जे युद्ध ज्या दोन राष्ट्रांमध्ये सुरू आहे त्यांना थांबवणे, एक श्रृंखला तयार करणे आणि चेन तयार करणे, की ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, इंटरनॅशनल जे पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी यावी, निर्माण व्हावं, आणि जे जग आहे त्या जग तिसऱ्या युद्धापासून जगा हे जगाचा जो धोका आहे तो टळावा, तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर जग जाऊ नये. कारण दुसऱ्या महायुद्धाचेच परिणाम अजूनही काही राष्ट्र भोगतात. मग हे असं कोणाचं मत आहे, तर ऑप्शन क्रमांक ए आहे एस बी फाय, बी स्नायडर, सी मॅकनिडर, डी हर्टमन. तर याचं उत्तर आहे डी. हर्टमन यांनी असं सांगितलं की बॅलन्स्ड ऑफ पॉवर, आणि हर्टमन यांनी बॅलन्स्ड ऑफ पॉवर या संदर्भात आपलं मत व्यक्त केल्याचं दिसून येतं. बॅलन्स्ड ऑफ पॉवर म्हणजे सत्ता संतुलन कसं राखायचं, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता संतुलनाला किती महत्व आहे, गट प्रतिगट राष्ट्रांचे कसे निर्माण करायचे, याच्यावर आपलं मत त्यांनी, हर्टमन यांनी व्यक्त केलेलं दिसून येतं. म्हणूनच ऑप्शन क्रमांक डी, हर्टमन. प्रश्न 46वा: द चेअरमॅन ऑफ द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सबमिट इट्स अॅन्युअल रिपोर्ट. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला आर्थिक अहवाल कोणाला सादर करतात? ए टू द होम मिनिस्टर, गृहमंत्र्यांना, बी टू द प्रेसिडेंट, राष्ट्रपतीकडे, सी टू पार्लमेंट, संसदेला, टू द सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. तर याच्यामध्ये होम मिनिस्टरला नाही, संसदेला नाही, आणि सर्वोच्च न्यायालयात पण नाही. ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपतीकडे. जे काही अहवाल आहेत आपल्या भारतामधले, राष्ट्रीय मानवाधिकाराचा अहवाल आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अहवाल आहे, असे वेगवेगळे अहवाल जे आहेत ते राष्ट्रपतींना सादर केले जातात. असे कोणताही अहवाल, अशा संदर्भात कोणताही जर प्रश्न याच्यासारखे जर दुसरे आपल्याला आले परीक्षेमध्ये, पेट एक्झाम मध्ये, सेट एक्झाम मध्ये, तर त्याचं उत्तर राष्ट्रपतीच आहे. कारण प्रत्येक अहवाल हा आपण राष्ट्रपतीला सुपूर्द करत असतो, सादर करत असतो, सबमिट करत असतो. याचं उत्तर, म्हणून याचं उत्तर आहे बी, राष्ट्रपतीकडे. प्लेटो इस्टॅब्लिश द अकॅडमी इन. प्लेटोने अकॅडमी कधी स्थापन केली? प्लेटोने अकॅडमी कधी स्थापन केली? ऑप्शन ए, इसवी सन पूर्व 385, बी इसवी सन पूर्व 381, ऑप्शन सी इसवी सन पूर्व 387, आणि डी इसवी सन पूर्व 315. त्याचं ऑप्शन आहे ए, इसवी सन पूर्व 385. प्लेटोनं अकॅडमी, गणित अकॅडमी स्थापन केली होती. त्या संदर्भात आपल्याला असे काही जे टिपिकल वन लाइनर क्वेश्चन आले तर याचं आपल्याला आपण पाठांतरावर भर द्यायचा आहे. 48वा प्रश्न आहे: इन विच इयर मनरेगा वॉज स्टार्टेड. मनरेगाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1998, ऑप्शन बी 1999, ऑप्शन सी 2005, ऑप्शन डी 1980. तर याचं उत्तर आहे सी 2005. 2005 या साली मनरेगा ची सुरुवात झाली. ज्या ज्या यांना ग्रामीण भागामध्ये
मजुरी ज्या ठिकाणी अस्तित्वात नाही, मजुरी मिळून काम करण्यासाठी मनरेगाची सुरुवात झाली. आणि इसवी सन याची जी सुरुवात आहे ती आहे 2005 या वर्षी झालेली आपल्याला दिसून येते, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये. हु प्रश्न 49, हु इज द ऑथर ऑफ स्ट्रॅटेजीज ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स? आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक राजकारणातील डावपेच हा ग्रंथ कोणी लिहिला? ए राईट, बी नीत्शे, सी लॉसवेल आणि डी स्पाइकमॅन. तर जागतिक राजकारणातील डावपेच कशा असावेत, स्ट्रॅटेजी काय असावी इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये, हा जो ग्रंथ आहे आपल्याला माहिती आहे कोणी लिहिला, तर याचा ऑप्शन आहे डी स्पाइकमॅन. कारण राईट, नित्शे आणि लासेल यांचं इंटरनॅशनल पॉलिटिक्स व विचार किंवा त्यांचं तत्वज्ञान या संदर्भात दिसून येत नाही. तर याचं जे स्पाईक म्हणजे राजकीय विचारवंत आहे, त्यांनी इंटरनॅशनल पॉलिटिक्सवर भर दिलेला दिसून येतो. आपलं जे विचार आहेत, आपले जे मत आहेत आणि आपलं जे लिखाण आहे, तो जास्तीत जास्त जागतिक राजकारणाच्या संदर्भात त्यांचं मत दिसून येतं, त्यांचं तत्वज्ञान दिसून येतं. म्हणून याचा हा जो ग्रंथ आहे किंवा जो हा पुस्तक आहे, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, स्ट्रॅटेजी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, हा ग्रंथ स्पाइकमन यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी. आणि शेवटचा प्रश्न 50वा, पॉलिटिकल होमोजेनिटी इज अ फीचर ऑफ, राजकीय एकरूपता हे रिकामी जागाचे एक वैशिष्ट्य आहे. ऑप्शन ए अध्यक्षीय व्यवस्था, बी संसदीय प्रणाली, सी लोकशाही प्रणाली आणि डी कार्यकारी प्रणाली. राजकीय एकरूपता कशाचं वैशिष्ट्य आहे? एकरूपता म्हणजे काय? राजकीय सगळे पूर्ण राजकारणाच्या संदर्भात एकरूप असणे हे कशात आता वैशिष्ट्य आहे, तर अध्यक्षीय व्यवस्थेचं याचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. संसदीय प्रणालीमध्ये विधिमंडळ अस्तित्वात असते, कार्यकारी मंडळ अस्तित्वात असते आणि ते विधिमंडळातले जे कार्यकारी मंडळ आहे आणि विधिमंडळ आहे हे जनतेने निवडून दिलेले असतात, त्यांचे प्रतिनिधी असतात. पण अध्यक्ष व्यवस्थेमध्ये जी जनता आहे ते थेट आपला अध्यक्ष निवडत असते आणि कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांची त्या ठिकाणी अध्यक्ष व्यवस्थेमध्ये आपल्याला तफावत किंवा तफावत त्या ठिकाणी दिसून येते. आणि लोकशाही प्रणाली हे याचं तर हे होणार नाही, उत्तर होणार नाही डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये. आणि कार्यकारिणी प्रणाली हे तर कार्य करण्यासाठी किंवा जनतेला निवडून दिलेलं एक एक्झिक्युटिव्ह सिस्टीम असतं. त्याच्यामुळं याचं उत्तर आहे प्रेसिडेन्शियल सिस्टीम, ए ऑप्शन क्रमांक ए. काय काय